मोठं व्हायचं असेल तर थोडं लवकर राहावं लागतं, तेव्हा यश मिळतं, नाहीतर यश मिळत. ही माझी भाषा नाही बरं का, हे आमच्या संतांचं म्हणणं आहे. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. महापूर जर आला ना, महापूर, तर महापुरामध्ये स्वतःला मोठं समजणारी, मी लय मोठा माणूस आहे, माझ्याशिवाय सत्ताच होत नाही असं मोठं समजणारी जी झाडं आहेत का नाही, नीट आहे का बरं का, ही अशी मोठी झाडं अशी उकळून पडत असतात. पण लव्हाळ नावाची वनस्पती लाट आली की झुकत असते, लाट गेली की पुन्हा ताठ मानेने उभी राहत असते. आयुष्याचं गणित तसं आहे महाराज. नम्र झाला भूता तिने कोंडिले अनंता. हुशार लोक आहे. आम्हाला संतांनी नम्र व्हायला सांगितलंय, पण आमचं चुकलंय कुठं, आम्ही नम्र कमी नम्री लय झालो. पण नुसते नम्री कुठं, दशनम्री आम्ही. म्हणून माणसाचा मोबाईल आकडा पण 10 आकड्याचा आहे, उगत नाही, दशनम्री झालो आपण. हे मस्तक नतमस्तक पाहिजे, कुठं तरी नतमस्तक पाहिजे. भारतीय संस्कृतीचा जर तुम्ही बारकाईनं विचार केला तर हेमाडपंथी मंदिरं पहा तुम्ही भारतीय इतिहासातले. राजाराम महाराजांच्या काळामध्ये हेमाडपंत नावाचा सेनापती भारतात आला होता, आणि त्या हेमाडपंतानं 2-3 गोष्टी भारतात आणल्या. त्यामध्ये हेमाडपंथी मंदिराचं स्ट्रक्चर, मोडी लिपीचं स्ट्रक्चर, आणि तिसरी एक गोष्ट घेऊन आलता तो ढेकणं, कृत्रिम ढेकणं. हेमाडपंथी मंदिराचं वैशिष्ट्य असं असतंय, किती मोठा असला आणि किती ताटपणा असला तर मंदिरात जाताना झुकावं लागतंय. माझा एक मित्र सोनर बाबा आता पुरातत्व खात्यात जॉईन झाला ॲज अ इंजिनियर म्हणून. माझा क्लासमेट होता तो. मध्यंतरी काही दिवसापूर्वी त्याची माझी भेट झाली आणि तो मला म्हणला, दादा नोकरी लागली, परमनंट झालो पुरातत्व खात्यात. म्हणलं चांगली गोष्ट आहे. तो मला म्हणला, दादा आता बरं झालं बघ, नोकरी लागली, एकदाचा प्रश्न मिटला. म्हणलं चांगली गोष्ट आहे. तो पुढचं एक वाक्य बोलला मला, म्हणला त्या निमित्तानं मी मंदिरांनी चाललो, ही पण लई चांगली गोष्ट आहे. त्या दिवशी मी विठ्ठलाला प्रार्थना केली, जगातले सगळे धंदे असे बनवू ज्याच्यामुळे लोक तुझ्या दारात येतील, दुसरा काही विषय नाही. तो मला म्हणला, दादा 2 प्रश्न विचारायचे. म्हणलं विचार. मंदिराचा सभामंडप मोठा आहे, मंदिराचा दर्शन मंडप मोठा आहे, मंदिराचा भजन मंडप मोठा आहे, मंदिराचा यज्ञ मंडप मोठा आहे, मंदिराचा भोजन मंडप पण मोठा आहे. मी म्हणलं हो, पण मंदिराचा गाभारा लई छोटा आहे. मी म्हणलं मग तुझं काय म्हणणं आहे? तो म्हणला, त्या गाभाऱ्यात गेल्याच्या नंतर व्हेंटिलेशनचा प्रॉब्लेम आहे, सूर्यप्रकाशाचा प्रॉब्लेम आहे, उजेड पडत नाही, व्हेंटिलेशन होत नाही, एका वेळी 10 माणसाला मध्ये जाता येत नाही, वाकून जावं लागतं, वाकून यावं लागतं, वेळ जातो, लांबच्या लांब रांग होते. मग त्यापेक्षा त्या काळच्या इंजिनियरनी आर्किटेक्टनी जर मंदिराचा गाभारा मोठा केला असता तर एकदाच 10-20 लोक मध्ये गेले असते आणि एकदाच मधले बाहेर आले असते. मी म्हणून तू बोलतोयस ते बरोबर आहे, पण लक्षात ठेवायची भूमिका, भजन मंडपातलं भजन, भोजन मंडपातलं भोजन, कीर्तन मंडपातलं कीर्तन, सभा मंडपातली सभा, दर्शन मंडपातली दर्शन रांग, हे सगळं ज्याच्यासाठी चालू आहे ना तो गाभाऱ्यात आहे. आणि गाभाऱ्यातला तो देव या हृदयाच्या गाभाऱ्यात आणायचा असेल तर माणसानं झुकावं लागतं. हे त्या काळच्या लोकांना चांगलं माहित होतं, म्हणून महाराज वाकावं लागतं. झुकावं लागतं म्हणजे मग दादा म्हणले तसं नाही झुकायचं, त्याच्यावर बोलतो मी पुढं. हे मस्तक थोडस नतमस्तक पाहिजे, नम्र पाहिजे. लई ताठपणा, लई ताठरपणा जास्त दिवस टिकत नाही. याचा अर्थ असा नाही स्वाभिमान गहाण ठेवायचा, नाही, स्वाभिमान गहाण नाही ठेवायचा. स्वाभिमान जिवंत असला पाहिजे, स्वाभिमान जिवंत असला पाहिजे. आमचा तो शरद धनगर नावाचा कवी आहे अमळनेरचा, त्याच्या फार गोड ओळी. तो म्हणतो, पडक्या घरास माझ्या साधी कमान नाही, पण माझे इमान कोण्या दारी गहाण नाही. हे जगण्याचं सूत्र असलं पाहिजे. हे मस्तक नतमस्तक झालं पाहिजे, पायावर असलं पाहिजे. पण कोणाच्या पाया पडावं यालाही लय महत्व आहे. आता पाया पडायचा मोसम येणार आहे आपला. म्हणजे 5 वर्ष इकडे आलं नाही ते दारात येऊन म्हणणार आहेत लक्ष राहू द्या. हे काय पाया पडायचं काही विशेष नाही, लक्ष राहू द्या. पाया पडायचं लय फॅशन निघाली. मग दादा बोलले सत्य गोष्ट आहे महाराज. मी जिथं राहतो ना, मी ज्या कॉलनीत राहतो तिथे एक लय श्रीमंत माणूस आहे. इतका श्रीमंत माणूस आहे की अख्खा सप्ताह एकटा करील एवढा श्रीमंत आहे, पण 500 रुपयाची वर्गणी सुद्धा देत नाही, एवढा हलकट आहे. काय करायची त्याची श्रीमंती. एके दिवशी त्याला भेटायला एक नेते आले. हा गडबडीनं गेला, त्या नेत्याच्या दरवाजा गाडीचा काढला, त्यांच्या पाया पडला. 15 मिनिटांना त्या नेत्याचा नातू आला, जो माझा वर्गमित्र होता, आम्ही एका वर्गात होतो, आणि मी त्यालाच भेटायला थांबलो होतो. तो म्हणला, दादा असशील तर भेटू. मी त्याला भेटायला थांबलो. हा पळत गेला, त्याच्याही पाया पडला. ही गोष्ट खटकली. माझा स्पष्ट स्वभाव आहे जरा, मला ही गोष्ट खटकली. संध्याकाळी वेळ काढून मी त्या माणसाला भेटायला गेलो. त्याला म्हणलं, राम राम. तो म्हणला, महाराज कसं काय? म्हणलं काय नाही, सहज आलोय. नाही तुम्ही सहज येणार नाही. म्हणलं डायरेक्ट सांगतो, तुम्ही सकाळी ज्येष्ठ नेत्याच्या पाया पडलात, हे तुमचा वैयक्तिक विषय, पण तुम्ही त्या नेत्याच्या नातवाच्या पाया पडलात, ही काही गोष्ट मला पटली नाही. ते मला म्हणलं, महाराज तुला नाही अक्कल. आता आमची अकली रोज काढतात लोक, त्यात काही विषय नाही. जवळचं असल्याच्या नंतर जास्त काढतंय. मी म्हणलं ठीक आहे, मी अक्कल शून्य माणूस आहे, पण तुम्ही त्याच्या पाया नव्हतं पडायचं. तुमच्या नातवाच्या वयाचं पोरग आहे.
बरं ते वारकरी बी नाही. वारकरी असतं तर आम्ही समजून घेतलं असतं. वारकऱ्याचा धर्म आहे पंढरी चालू का नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. इथं एकमेकाच्या पाया पडल्या जातात. विनेकरी बाबांनी विना घेतला, मी आलो विनेकरी बाबाच्या पाया पडलो. कीर्तन सुरू झालं, कीर्तनामध्ये चाल म्हणली की पाया पडावं लागतात. तुम्ही पडले नाही तो भाग्याला पडावं लागतात. हो, प्रत्येक गोष्टीला इथं नम्रता आहे. कारण ह्या पाया कीर्तनकाराच्या नसतात. अवकाश नाही कीर्तनकाराची, लायकी नाही कीर्तनकाराची. लोकांनी पाया पडाव. पण ही जी गादी आहे, हे जे व्यासपीठ आहे ना, ते व्यासपीठ मोठे त्या परंपरेच्या पाया पडतात लोक. काय मत आहे तुमचं? इथं जात पात धर्म पंथ लिंग भेद याच्या पलीकडल्या गोष्टीत महाराज. मगाशी दादा बोलून गेले, मी तोच धागा म्हणून मुद्दाम अभंग निवडलाय. कारण पूर्ण भाषण पुढे बसून ऐकलंय मी. हा, तोच धागा धरून मला पुढे जायचं. जात पात धर्म पंथ याला छेद देणारा जगातला पहिला संप्रदाय वारकरी संप्रदाय. पण आपल्यात काही दलिंदर घुसलेत, एकाच आडनावाच्या पत्रिका आहेत सगळ्या. मग म्हणले ना दादा, माझ्याकडे शेव आहेत, मी दाखवू शकतो पण नाही दाखविणार. आपलंच काय दाखवायचे. वस्तुस्थिती आहे. इथं जर नातवाचं कीर्तन सुरू असेल ना, आजा आला ना, तर आजा नातवाच्या पाया पडतो. सोडा, इथं जर शिष्याचं कीर्तन चालू असेल, गुरु आला ना, तो गुरु शिष्याच्या पाया पडत असतो. कारण तो शिष्याच्या नाही पाया पडत, तो या परंपरेच्या पाया पडत असतो. ही परंपरा मोठी. जातीला थारा नाही, पंथाला थारा नाही, पातीला थारा नाही, लिंगाला थारा नाही. जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन या गोष्टीत जाऊ. सोनर बाबा, 2 वर्षापूर्वी माझ्या बायकोला घेऊन वारीत गेलो होतो. तुम्ही आलते ना भाऊ? बायको सोबत होती वारीत. माझी बायको, माझं लग्न झालंय, माझं तोंडच सांगते माझं झालंय म्हणून. बायकोला घेऊन वारीत गेलो. आम्ही दिव्याचा घाट चढलो. दिव्याचा घाट चढून दशमीला आम्ही सासवडी मुक्कामी गेलो. सासवडला दशमीला मुक्काम केला आणि मला दुसऱ्या फडावर कीर्तन होतं. मी दुसऱ्या फडावर कीर्तनासाठी गेलो. सकाळचं कीर्तन केलं. संध्याकाळी मी दिंडीत वापस आलो. दिंडीत वापस आल्याच्या नंतर पोरांची धूप आरती झाली, हरिपाठ सुरू झाला. आणि हरिपाठामध्ये पोरं होती सगळी दिंडीतली. ती म्हणले, बाबा आपण फुगड्या खेळू. म्हणजे काही अडचण नाही. हरिपाठात आमच्या फुगड्या सुरू झाल्या. त्या फर्ग्युसन कॉलेजचा एक माझा मित्र माझ्यासोबत आलेला होता वारीमध्ये. पुण्यातलं जे फर्ग्युसन कॉलेज आहे ना, तिथला एक मित्र माझ्यासोबत होता. आणि तो म्हणला, दादा चला फुगडी खेळू. म्हणलं चल. नाही नाही म्हणला, तू नाही, तू आणि मी नाही, वहिनी आणि तुम्ही फुगडी खेळा. म्हणलं काय अडचण नाही. मी बायकोला इशारा केला, बायको पुढे आली. पक्वाजानं ताल धरला. मी माझ्या बायकोसोबत नाचून फुगडी खेळली. आता बायकोसोबत नाचायला काय लाजायचं? ती पकवाजावर बायकोसोबत नाचायला काय लाजायचे? काही जण डीजेवर नाचायचे. आपण तर पकवाजावर बायकोसोबत नाच. मी माझ्या बायकोसोबत नाचून फुगडी खेळली. फुगडी संपली. पुढचा विषय महत्वाचा आहे. आणि माझी बायको माझ्या पाया पडली. आणि दुसऱ्या क्षणाला मी माझ्या बायकोच्या पाया पडलो लगेच. आणि हे चित्र पाहून जगात फक्त 2 लोकांना टेन्शन आलं. एक फर्ग्युसन कॉलेजचा माझा मित्र, तुम्ही. बस, ह्याच्या पलीकडे कोणालाच नाही. काही जण हसले, काही जण बघायले. माझा मित्र माझ्या जवळ आला आणि तो माझा मित्र म्हणला, दादा आपल्याकडून काही जास्त घेण्यात आलंय का? म्हणलं नाही, आपण काहीच नाही घेतलं. तुम्हाला म्हणलं काही वहिनीचा दबाव वगैरे, काही टेन्शन वगैरे, काही भीती वगैरे? म्हणलं बिलकुल नाही. नाही, मग तू वहिनीच्या पाया पडत. मी म्हणलं येड्या, मी बायकोला भीत नाही. आणि बायकोला भिणारा माणूस असं 4 चौघात पाया पडत असतो का? हा, 4 चौघात पडतो का पाया तू? उशिरा कळलं, थोडं पडत असतो पण 4 चौघात नाही. सकाळी सकाळी आपलं घराच्या बाहेर निघायच्या आधी. महाराज तो मला म्हणला, दादा तसं नाही रे, वहिनीनं तुझ्या पाया पडणं संस्कृतीत आहे, पण तू वहिनीच्या पाया पडणं संस्कृतीत बसत नाही. आणि महाराज मी त्याला एक नंतर उत्तर दिलं. ते उत्तर नंतर मी आषाढी विशेष महाराष्ट्र टाइम्स मध्ये लिहिलं आणि ते सदर महाराष्ट्र टाइम्सच्या आषाढी विशेष अंकामध्ये छापून आलं. मी त्याला एक वाक्य बोललो. त्याला म्हणलं, ती माझी बायको आहे, ती माझी पत्नी आहे, ती माझी अर्धांगिनी आहे, पण पंढरपूर ते घाटनांदूर हा जो रस्ता आहे ना, या रस्त्यावर ती माझी बायको आहे. पण आळंदी ते पंढरपूर ही जी वाट आहे ना, या वाट्यावरती नात्यानं जरी माझी बायको असली तरी तत्वानं माझ्यासाठी माऊली आहे. हा विचार वारकरी संप्रदायाचा आहे. हा विचार वारकरी संप्रदायाचा आहे. अर्धा तास आमची चर्चा झाली त्या माणसासोबत. त्याच्या घळघळा डोळ्यात पाणी आलं आणि ते म्हणला, महाराज तुमचं पटलं. म्हणला मला बी पाया पडायच्या नसतात, पण नाईलाज आहे म्हणून पडावं लागतं. मी म्हणलं असा काय नाईलाज आहे? ते म्हणला 4-5 बिलं अडकले. कळलं? मायबाप पुढचं वाक्य लय महत्वाचं आहे. बहुतेक जीवनातली गुत्त्याची बिलं काढण्यासाठी नको त्यांच्या पाया पडण्यापेक्षा
इहलोकातलं आपलं दिल ज्यांच्या सही शिक्क्यामुळे देवाच्या दारात पारित होतं ना, त्या संतांच्या पाया पडणं वर्तमानात गरजेचं आहे. म्हणून श्री संताची ये माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत किंवा मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. म्हणून मस्तक हे पायावर, मस्तक पायावर आहे. पण यातला एक शब्द लय महत्वाचा आहे बाबा. आता संतांचं वचन लय महत्वाचं आहे, बारकाईने विचार करावा लागतो. मस्तक पायावर आहे, संतांच्या पायावर आहे. पण याला लागून एक शब्द आहे, वारकरी संतांच्या. कारण सध्या बाजारात लई संत झालीत. मी सांगू नये तुम्ही ऐकू नये एवढा बाजार आहे. शिरसाळ्याच्या बाजारात जर दगड फेकून हाणला तर आयगो म्हणून संतच पुढे येईल. म्हणजे आपल्या बीड जिल्ह्यात मन होती दगड उचलला की इचू निघायचा. आता दगड उचलला की संत निघतो, एवढे संत झाले. बरोबर आहे का नाही बाबा? मी खोटं बोलतोय का? मध्यंतरी एक बाबा व्हायरल झाला होता. 14 जण त्याला उचलून खांद्यावर घेत होते. आणि तो बाबा फिरणारा पंखा थांबवायचा आणि त्या पंख्यातली धूळ लोकांच्या डोक्याला लावायचा आणि त्याच्या पाठीमागं भजन वाजायचं, लठ्ठू मुठ्याना अवतार घेशी. होतं का नाही पोरो? नंतर एक विदर्भातला बाबा आला होता, तव्यावर बसून बिड्या फुकू लागला. बघितलं असेल तुम्ही. त्याचं सत्य सत्यपाल बाबांनी बाहेर काढलं. गरम तव्यावर वल्ला काळा कपडा ठेवायचा आणि मग बसायचा म्हणून चटके बसत नव्हते. बिड्या वाढायचा लोक त्याला संत म्हणायचे. एक वाक्य बोलतो मायबाप कीर्तनाच्या सुरुवातीला, तव्यावर बसून आणि फॅन मध्ये बोट घालून जो समाजामध्ये गरमी पैदा करतो तो संत नसतो. स्वतःच्या आचरणातून जो समाजामध्ये शीतलता प्रदान करतो ना तो खरा संत असतो. आणि त्या संतांच्या चरणावर वाजवायचे असले तर इमानदारीनं वाजवा, वाजवा. पण मगाच्या भाषणापासून बघायलो मी, एवढे हलकट झालो का आपण? जोरात वाजवायच्या टाळ्या. मी बी बीड जिल्ह्यातलाच आहे, काही लांबचा नाही. मग सगळ्याला ओळखू नये मी कसे आहेत लोक. दोघं तिघं म्हणजे पुढच्या टायमाला वाजवा. आता का पुढच्या वर्षी वाजवितो? इमानदारीनं वाजवायच्या, काही अडचण नाही. पहिली विनंती एकदम सगळ्यांच्या चरणावर संतांच्या पायावर मस्तक ठेवा. आपल्या या पुण्य पावन अशा या नगरीमध्ये हा शेतकरी कीर्तन महोत्सव होतोय. भारतातली, जगातली, महाराष्ट्रातली पहिली कन्सेप्ट आहे जी आपल्या या कान्नापूर नावाच्या गावामध्ये होते, शेतकरी कीर्तन महोत्सव. मगाशी दादा एक वाक्य बोलले, तुम्ही त्यांचं बारकाईनं ऐकलं असेल तर, पण मी त्याच्या पुढचं वाक्य बोलणार आहे महाराज. दादा असं बोलले की वारकरी आणि शेतकरी हे दोघ जण एकच आहेत. त्याच्या पुढचं वाक्य सांगू का मी? शेतकरी हाच जगातला पहिला वारकरी आहे. कारण वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य असं आहे की वारकरी संप्रदायामध्ये सगळे शेतकरी आहेत. आणि वारीत चालताना जे तसं म्हणले ना, पुढचं एक वाक्य बोलू का? वारीमध्ये जे मातीशी इमान राखलेले आहेत ना तेच वारीत चालतात. बरं, वारीत चालणारे जे हे नाजूक नाजूक तुपातले जे कीर्तन करायत का नाही, मला ॲलर्जी आहे रे. तुला कीर्तनाच्या पाकिटाची बरी ॲलर्जी नाही, तार खायची बरी ॲलर्जी नाही. वारीत चाललं पाहिजे, काय मत आहे तुमचं? आणि हाडाचा वारकरी कोण? जो शेतीत काम करतो तो चालू शकतो. बाकीच्या पायाला गोळा येतोय, गड्डा येतोय, नाही चालू शकत ते. मी जाहीर बोलणारा माणूस आहे. हे पत्रकार मंडळीत काही पत्रकारांनी बी प्रश्न नीट विचारले पाहिजे. मला एक जण गेल्या वर्षी म्हणलं तुम्ही पण वारीत येता? मला चल तुला मुलाखतच देत नाही. 17 वर्ष झालं वारी करतोय बाबा. ही वारी 17वी होती आणि खरीच 17वी होती. गप्पा नाही हाणत, काही काय आमच्यातले गप्पा हाणतात. माझं वय 30 आहे आणि माझी वारी 31वी आहे. त्याला म्हणलं पहिली वारी आईच्या पोटात असताना केली. हे बी लयला भांडले आपल्या. तसं नाही, तसं नाही. वारी केली पाहिजे. शेती मातीशी कष्टाशी ज्याची इमान आहे तो म्हणजे शेतकरी. तो शेतकरीच खऱ्या अर्थानं वारकरी. आणि सगळ्या संतांचा इतिहास वाचा. सगळ्या संतांनी स्वतःच्या कर्मामध्ये आणि स्वतःचं काम करत करतच परमार्थ केला, म्हणून ते भगवंताच्या जवळ गेले. इतिहास वाचा. म्हणून ही पुढे घेऊन जात असताना, ही परंपरा पुढे घेऊन जात असताना दादांचाच धागा धरून, आणि नेमकं माझ्या पाठीमागे मी नंतर नजर मारली, तोच अभंग छापलाय. आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा. 4 चरणाचा अभंग आहे. अभंग सगळ्यांच्या पाठांतरातला आहे. अभंग सगळ्यांच्या परिचयाचा आहे. फक्त अभंग साधा नाही, सोपा नाही, सरळ नाही, एवढं लक्षात ठेवा. हे पहिला कीर्तन करा असं म्हणणारा नाही तर इथं उभारलेले म्हणते छेमे करीत आणि म्हणलेला अभंग अत्यंत साधा, सोपा, सरळ आहे. गप. एका एका चरणावर अख्खा चातुर्मास बोलणारे आजही महात्मे संप्रदायात जीवन करतात. ते साधं सोपं सरळ कसं म्हणावं? हा, फक्त साधी सोपी सरळ भाषा संतांनी आपल्या वाङ्मयात आणली. हे संतांचं वेगळेपण आहे.
श्रीमद भगवद्गीतेचं सार आहे. हरिओम तत्सदिती श्रीमद भगवद्गीतासु उपनिषस्तु ब्रह्मयोगायाम, जे काही अध्याय असेल तो, बरोबर. आणि याचं सार तुकोबरायांनी सांगितलं. हरिओम तत्सदिती सूत्राचे जे सार, दुसरं काहीच नाही. हरिओम तत्सदिती श्रीमद भगवद्गीतेचं सूत्र आहे आणि त्या सूत्राचं सार म्हणजे नामचिंतन. हे वारकरी संप्रदायाने केलेला बदल आहे. साध्या भाषेत सांगितलं. वारकरी संप्रदायातली सगळ्यात मोठी क्रांती सांगू तुम्हाला. अगोदरच्या काळामध्ये ज्ञान ऐकायचं म्हणलं, अगोदरच्या काळामध्ये तुम्हाला कथा ऐकायची म्हणलं, अगोदरच्या काळामध्ये तुम्हाला प्रवचन ऐकायचं म्हणलं की मंदिरात जावं लागायचं का नाही, मठात जावं लागायचं, आश्रमात जावं लागायचं. आश्रमात, मठ, मंदिरात जाऊन तुम्हाला ते ऐकावं लागायचं, तिथं दक्षिणा देऊन. आता इथं ठरवितो कोणाला किती द्यायची, कोणता आणायचा. साधे गणित आहे का. वारकरी संप्रदायाची पहिली क्रांती लिहून घ्या. जे ज्ञान मठ मंदिरापुरतं मर्यादित होतं ना, ते ज्ञान मंदिराच्या मठाच्या बाहेर काढून लोकांच्या दारापर्यंत दार उघड बळे. आता दार उघड या शब्दात कुणी आणलं असेल ना, तर ते वारकरी संतांनी आणलंय महाराज. आणि याच्यासाठी काय कमी संघर्ष आहे का? कमी संघर्ष आहे. नाथ महाराजांनी साध्या साध्या भाषेमधलं तत्वज्ञान मांडलं. भारुड म्हणजे काय? फक्त नाथ महाराजाचं म्हणावं लागतंय तेव्हा पटतंय. भारुडाचा बी खेळ खंडोबा झालाय. ट लाट पोला पो र ला र मो ला मो, मै बडा की तू बडा, मै इधर खडा तू उधर खडा, संपलं भारुड. भारुडाचं तत्वज्ञान आहे, साधी भाषा आहे. बाबा मी मराठीमध्ये PhD करतोय आणि मराठीच्या PhDचा माझा विषय भाष्य कविता. आणि या भाष्य कवितेचा संदर्भ जोडत असताना मी भारुडाचं एक प्रकरण घेतलंय, कारण ही खरी भाष्य कविता आहे. भारुडाचं ते तत्वज्ञान आहे. आणि नाथ महाराज प्राचीन भाषा सोडून, प्राकृत भाषा सोडून जेव्हा साध्या भाषेत लिहित होते ना, तेव्हा त्या धर्म पंडितांकडे नाथ महाराजांच्या विरोधात एक तक्रारीचं पत्र दाखल झालंय. आणि ते कुणी दिलंय? कुणी दिलंय? ते बाहेरच्या लोकांनी. हे ट्रक असतात बघा दादा, ट्रक, त्या ट्रकवर डायलॉग असतात बघा. ट्रकवरचे डायलॉग लय आवडतात मला. हसमत पगली देखो मगर प्यार से, नाद केला पण वाया नाही गेला. एक एकर इकली पण गाडीच घेतली. पावर हाय, वावर हाय तर पावर हाय. आणि त्याच्यावर एक डायलॉग असतो, आपलेच गद्दार, आपलेच गद्दार. काही काही तर अजय देवगणचा डायलॉग आणतात, हमे तो आपनो ने लुटा. हो, ते आपलेच गद्दार आतापासून नाहीत, आतापासून नाहीत, संतांच्या काळापासून आहेत. उघड लोक आपल्या वाट्यावर बसले की काही म्हातारे तंबाखू चोळत नाही. पिढी बिघडली वा, भलतीच पिढी गवली. ग बस, तुझ्या काळात काही सगळी धड नव्हती. उगाच जरा बाहेर काही नाही विचार करा. हे जे म्हातारे गप्पा हाणतात की नाही, भलतीच पिढी इकडे आली. त्यांच्या काळात वाईट लोक नव्हते का? वाईट लोक प्रत्येक काळात आहेत ना. हे माझ्या लहानपणी एक गाणं होतं बघा, ते नाकातून गाणं होतं. देखते रे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान. लोक आता बिघडलेले नाहीत महाराज. मी जाहीर सांगत असतो. अहो तुकाराम महाराजांची बायको वारली होती का नाही? बोला पटकन. आणि तुकाराम महाराजांची बायको केव्हा वारली? दुष्काळात. दुष्काळे आटिले द्रव्य, नेला मान, स्त्री एक अन्न करिता मेली. अन्नाच्या कणा वाचून घरातली पत्नी मरण पावली, तुकाराम महाराजांसारख्या सावकाराच्या घरातली. आणि तुकाराम महाराजांनी गोड जेवण ठेवलं, गोड जेवण. लोकांनी वरपू खाल्लं, काहींनी बांधून नेलं. आणि तुकाराम महाराजांची भाऊजोई आजारी पडली. भाऊजोई, तिनं अंतरून धरलं. रोज लोक दाराला जात होते. बरे आहेत का वहिनी? संताजी जगनाडे महाराज, तेली समाजाचे, ज्या संताजी जगनाडे महाराजांनी तुकाराम महाराजांची अभंग लिहिली बरं का. आपल्याकडे जी गाथा उपलब्ध आहे ना, त्यातलं गाथा संकलन करून ती गाथा आपल्यामध्ये जिवंत ठेवण्याचं काम संताजी जगनाडे महाराजांनी केलं. लक्षात ठेवा. वाजवा वाजवा, चांगलं वाक्य वाजवा. ठेव का नाही कळलं तरी वाजवायचं, बाजूच्याला वाटलं पाहिजे ह्याला कळायला. फक्त लक्षात ठेवायचं. हो, संताजी जगनाडे महाराजांनी अभंग लिहिले. सुदुंबरे नावाचं गाव, बरोबर आहे का नाही? आणि ते संताजी जगनाडे महाराज तुकाराम महाराजांचा हिशोब पण पाहत होते. आणि हे सगळे लोक दारात येऊन विचारायचे ना, संताजी जगनाडे महाराज भाऊक झाले. ते काय म्हणले माहिती का? तुकोबा, काय गावकऱ्यांचं प्रेम आहे हो तुमच्यावर. रोज लोक दारात येऊन वहिनीची चौकशी करतात. तुकाराम महाराज म्हणले, भोळा आहे तू, लोक वहिनीच्या तब्येतीसाठी येत नाही. लोक वाट बघायलेत, वहिनी जाती कधी, दुसरं भेटत कधी. वाईट लोक कालही होते, वाईट लोक आजही आहेत, वाईट लोक उद्याही आहेत. आपल्याला पाहायचंय काय आपल्यावर डिपेंड आहे महाराज. कबीरांनी फार गोड लिहिलंय, बुरा न देख मैं चला, बुरा न देख
बुरा न मिलया कोई, बुरा न मिलया कोई, खुद के भीतर झांक के देखा, मुझसे बुरा न कोई कबीरा, मुझसे बुरा न कोई। माझ्या इतकं वाईट कोण आहे जगात? माझ्या इतकं वाईट कोण आहे? पण लाख लोकांची सवय अशी आहे, स्वतःच्या चुकाकडे बघत असताना लोक वकील म्हणून बघतात आणि दुसऱ्याच्या चुकाकडे बघत असताना जज होत असतात. हे माणसाचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. विठ्ठल करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे हरिपंडित. आणि हा हरिपंडित कोण? नाथ महाराजांचा मुलगाच म्हणतोय माझा बाप साध्या भाषेत लोकांना तत्वज्ञान सांगतोय. आपण पंडित घराण्यातली माणसं आहोत, आपण साधं नाही, आपण अवघड दिलं पाहिजे. पण नाथ महाराजांचं कर्तृत्व सिद्ध झाल्याच्या नंतर नाथ महाराजांना त्याच धर्मसभेनं एक गोल्ड मेडल त्या काळामध्ये भेट दिले महाराज. कारण ही साधी भाषा लोकांना कळावी, कीर्तनातून साधं तत्वज्ञान कळावं. काय बरोबर आहे का नाही? लय जड सांगायचं नाही. लोक झोपले समोरचे. मोक्षू साधकाने आयुष्यामध्ये दोरी आहे का सर्प आहे, सर्प आहे का दोरी आहे, दोरी आहे का सर्प आहे. एक तास त्याच्यातच गेला ना बाबा. तीच दोरी घे. साधं सांग ना लोकांना, साध्या भाषेतलं तत्वज्ञान सांग ना लोकांना. हे सगळं तत्वज्ञान एका ओळीत आणलं का नाही? रज्जू सर्पाकार भासी येले जगडंबर एका वाक्यात आणलं ना. म्हणून साध्या सोप्या भाषेतलं तत्वज्ञान संतांनी सांगितलं. आणि हीच भूमिका आहे संतांची. आपल्या वारकरी संतांचे हे सगळे मी फोटोज पाहत होतो. या माय माऊल्या माझ्या समोर बसल्यात. वारकरी संप्रदायाची क्रांती खऱ्या अर्थाने येत आहे बाबा. मगाशी ते दादा सूत्र संचलन करणारे तीनदा म्हणत होते इंद्रजित भालेराव येऊन गेले, इंद्रजित भालेराव येऊन गेले. कविकुळाचा विचार करत असताना त्यांनी नाव घेतलं ना. त्या इंद्रजित भालेरावांची ओळ आहे. ते असं लिहितात की माईचा सोडून जन भलतीचाच धरला पदर, अशाची कवितेनं कधीच केली नाही कदर. ज्याला सख्या बहिणीचा मुराळी होता आलं नाही, कवितेला त्याच्यासाठी गोड गुराळ गाता आलं नाही, पोटची पोरगी नांदायला जाताना ज्याच्या डोळ्यात आसू ढळत नाही, अशाच्या तर मरणदारी सुद्धा कविता कधीच वळत नाही. आणि अशाच लोकांपासून कायम कवितेला भीती होती. म्हणून 700 वर्ष कविता जात्याभोवती जिती होती, जात्याभोवती जिती होती. आणि ते जात्याभोवती जिथं ठेवण्याचं काम कुणी केलं? यांनी. पण खरं सांगा आई, आता ओव्या राहिल्या का? मोकळं बोला. आता ओव्या राहिल्या का? माझी शपथ आहे, खरं सांगा, ओव्या राहिल्या का? ओव्या गेल्या आणि काय आल्या? शिव्या आल्या. आणि बाबा पुढे बोलू का? ओव्या गेल्या, शिव्या आल्या. आता तुमच्या शिव्या जाव्या आणि पुन्हा ओव्या याव्या म्हणून आज आव्या आला. वारकरी संप्रदायाची क्रांती. दिल्लीला अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं आणि त्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला जावेद अख्तर प्रमुख पाहुणे होते. बघितलं तुम्ही? जावेद अख्तर प्रमुख पाहुणे होते. जावेद अख्तर म्हणजे भारतातला सगळ्यात मोठा शायर आहे. आणि त्या जावेद अख्तरांनी भाषणामध्ये एक भूमिका मांडली आहे. माझ्याकडे बघा, जावेद अख्तरांनी एक भूमिका मांडली 12व्या शतकात. लक्षात ठेवा, नीट ऐका. 12व्या शतकामध्ये अमेरिका, फ्रान्स, जपान, युरोप यासारख्या सदन राष्ट्रामध्ये महिलांना बोलण्याचा अधिकार नव्हता. भाऊ, महिलांना लिहिण्याचा अधिकार नव्हता. अमेरिकेसारख्या देशात, युरोप सारख्या देशात 12व्या शतकात युरोप मधल्या जर शांताबाईनं कविता लिहिली तर ती शांताराम म्हणून छापावं लागायची. लक्षात ठेवा. पण वारकरी संप्रदाय किती मोठा आहे सांगू. 12व्या शतकात सदन राष्ट्रामध्ये स्त्रियांना बोलू दिलं जात नव्हतं. आणि तेव्हा माझ्या महाराष्ट्रात गंगाखेड नावाच्या नगरीमध्ये जनाबाई लिहायची. डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाई नवी, डोईचा पदर आला खांद्यावरी. काय डोईचा पदर खांद्यावर आला म्हणजे काय? डोईचा पदर खांद्यावर आला म्हणजे डोईचा पदर खांद्यावर येऊ. याच्या पुढचं वाक्य सांगू का? बाईचा पदर डोक्यावर असो, बाईचा पदर खांद्यावर असो, बाईचा पदर कुठेही असो, माणसाला पदरात घेऊन बळ देण्याची ताकद फक्त बाईकडे आहे. ही पण गोष्ट लक्षात ठेवली. हे वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. वारकरी संप्रदायामध्ये स्त्रियांना पहिला समानतेचा अधिकार कुठे मिळाला असेल तर तो वारकरी संप्रदायात मिळाला. चंद्रभागेच्या तीरावर पानवठा नावाचं, गावगाडा नावाचं पुस्तक वाचा.
आणि गावगाडा नावाच्या पुस्तकामध्ये सगळं लिहिलंय. अगोदर नदी असायची आणि त्या नदीला पाणवठे असायची. या जातीचा पाणवठा, त्या जातीचा पाणवठा, त्या जातीचा पाणवठा. या जगातली पहिली नदी अशी आहे जिथं एका विशिष्ट जातीचा पाणवठा नव्हता. सगळ्या जातीचे लोक एकाच पाणवठ्यात पाणी प्यायचे. ती नदी म्हणजे चंद्रभागा आहे. आणि ते वाळवंट म्हणजे पंढरपूरचं वाळवंट आहे. आणि त्या पंढरपूरच्या वाळवंटात सगळे वारकरी एकत्रित यायचे ना. ते संत वारकरी एकत्रित आल्याच्या नंतर कीर्तनाची परंपरा सुरू करण्याचं काम फक्त शिरोमणी नामदेवांनी सुरू केलं. नामदेवांनी कंबर कसायची, नामदेवांनी कीर्तनात उभं राहायचं. आणि त्या काळामध्ये जेव्हा स्त्रियांना बोलू दिलं जात नव्हतं, नीट ऐका रे, बोलू दिलं जात नव्हतं. आता बी आमच्यातले काही माजलेले म्हणतात बाईनं बोलायचं नाही. आपला स्वभाव स्पष्ट आहे. बाईनं तिच्या लेवलनं राहावं लागते. तिनं तिच्या लेवलनं राहिल्यास तुझी जेवायची वांदी होती. बरोबर आहे की नाही? अवघड झालं महाराज सगळं. बाई जातीनं बोललो नाही पाहिजे, बोलू दिलं जात नव्हतं ना. आता माझा ती पिंडच असल्यामुळं एक शायर फार गोड बोलतो बाबा. तो म्हणतो बचपन में कहा लोगों ने कुछ नहीं जानती बैठ चुपचाप. नीट ऐका. बचपन में कहा लोगों ने कुछ नहीं जानती बैठ चुपचाप. जवानी में कहा लोगों ने नया खून है कुछ नहीं जानती बैठ चुपचाप. और बुढ़ापे में कहा लोगों ने अब जानकर भी क्या करेगी तू कुछ नहीं जानती बैठ चुपचाप. लहानपणी बोलू दिलं नाही, तरुणपणी बोलू दिलं नाही आणि म्हातारपणी सुद्धा बोलू दिलं नाही. पण या वारकरी संप्रदायामध्ये जनी म्हणे ज्ञान जेव्हा दुसरीकडे बोलू दिलं जात नव्हतं तेव्हा ज्ञानदेव म्हणजे ज्ञान. नीट ऐका. आणि त्या ज्ञानाला आज्ञा करते कोण? हा, ज्ञानाला आज्ञा करते कोण? जनाबाई. आणि ज्ञानाला आज्ञा करणं सोपं आहे का? थोडा ज्ञानी झाला तर तो अख्ख्या गावाला आज्ञा देतो. नाही का कळलं? थोडा ज्ञानी झाला तो गावाला ज्ञान देतो. पण जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला जनाबाई म्हणते. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा गळला पितांबरन. कबीर म्हणे सावध होई देवा ऐसे बोले कबीर. कबीरांनी सावध केलं देवाला. जनाबाईंना ज्ञानाला आज्ञा दिली. म्हणजे वारकरी संप्रदाय जात पात धर्म लिंग भेद याच्या पलीकडे जाऊन आनंदाची देवाणघेवाण करणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. विठ्ठल. म्हणून असा 4 चरणाचा अभंग आहे सेवेकरिता. पाठांतरातला अभंग आहे. पुढचं वाक्य बोलू का? जो वारकरी पिंडाचा आहे त्याला हा अभंग पाठच असतो. आणि ज्याला हा अभंग पाठ नाही तो वारकरी पिंडाचाच नाही. पुढचंही वाक्य. काही अभंग सहज पाठ होतात महाराज, पण काही अभंग किती प्रयत्न केले तरी डोक्यात राहत नाहीत. काय मत आहे तुमचं? बघा तुम्ही. सुंदर ते ध्यान. जेवायला होतं ना. हा. सुंदर ते ध्यान करकटावरी तुळसी हार गळा आवडे निरंतर मकर कुंडले कंठी कौस्तुभ म्हणी तुका म्हणे माझे पाहिन श्रीमुख. वा. आता हा अभंग पाठ करायला कितीदा गाथा वाचला तुम्ही? एकदा मी नाही. काही अभंग सहज पाठ होतात ना. शिव भोळा त्याचे पाय. बर. शरण शरण नाही ना. मला एकनाथा म्हणायचं होतं. मला शरण शरण एकनाथा म्हणायचं होतं ना. पण शरण शरण म्हणलं की हनुमंता. काही अभंग सहज पाठ होतात. पुढचं सांगू का? क्षेपक लवकर पाठ होते. क्षेपक. ट्रॅक्टरवर रडू नको बाळा. म्हणा म्हणा म्हणा. रडू नको बाळा. मोठ्यानं रडू नको बाळा. वा. माय तू पाण्याला जा नाही तर धुण्याला जा. आता हे नाथ महाराजाचं आहे का? नाथ महाराजाचं आहे. अहो हे कुणीतरी रचलंय ते व्हायरल झालं वारीमध्ये. सगळेच रडू नको बाळा लोण्याचा गोळा. तुला ताज भेटेल. तू कधी लोणी खाऊ घालणार आहे त्याला? आपल्याकडे जागराची पद्धत आहे का? जागराची. मला जागराचं भजन माझा आवडीचा प्रकार आहे. मला भजन करावं जागराच्या भजनाने. कुणी नसते. ते बिचारे आनंद घेतात. आणि काय अभंग असतात. पांडुरंगा
मी पतंग तुझ्या हाती धागा चारी यादाच्या यादाचा म्हणणार नाही ती जिंदगीत चारी यादाच्या केलोय पतंग ज्याला दिलाय निळा रंग पांडुरंगा. काही काही तर भीमसेन जोशीचे आज असते इंद्रावणी काठ इंद्रायणी नाही हा इंद्रावणी काठ देवाशी इंद्रावणी काठ बरोबर आहे. आणि एक तर प्रमाण आता हे शवळे अंधारे तिरभव शवळे कसे का म्हणी ना पण जिवंत भजन त्यांनी ठेवलं बरं कसे का. आणि मग त्याच्यात एखादा भजनी असते बाबा तो पंचपदी होतीस तर पारावर येत नाही पण गवळण नावाचं प्रकरण सुरू झालं की ते मध्ये येतं त्यावर आपलं बिडी बिडी हानी बाजूलाच असते आणि गवळण सुरू झाली की मध्ये येते. मग पकवाजामध्ये 3 ला घ्या 3 ला आणि 1:30-2 वाजलेले असते रात्रीचे आणि ते 1:30 वाजता असं वरच्या पट्टीत म्हणालाच नाही ते स्वर लावायच्या पद्धतीत काही जण असं होते काही जण असं बाजूला खोकरला माईक मध्ये काय राधे चल माझ्या गावाला जाऊ 1 वाजता अरे इष्टीत भेटा आता हे नाथ महाराजाचं आहे का सोडा. आता माझा भाव आहे का आता माझा भाव आहे का आता भट्टी जमली. क्षेपक लवकर पाठ होत संतांचं वचन पाठ होत नाही. त्याचं कारण असं आहे संतांचं वचन पाठ करण्यासाठी सुद्धा इथं हाडाचा शेतकरीच असावा लागतो मला. साधी गोष्ट वारकरी संप्रदायाच्या अभंगाची पाठांतर करत असताना अंगठा छाप शेतकऱ्याला सुद्धा सगळं पाठ आहे. हे निष्ठावंत भावाचं प्रतीक आहे. कधी जगाच्या पाठीवर तुम्ही उदाहरण पाहिलंय अंगठा छाप माणूस आहे. एखादं ऑफिस आहे तहसील कार्यालय कलेक्टर ऑफिस आहे एखादी शाळा आहे एखादं साधं इंग्लिश स्कूल आहे साधी अंगणवाडी आहे कधी पाहिलंय अंगठा छाप माणूस अंगठा छाप बाई त्या ऑफिस मध्ये काम करतेय त्याचं प्रतिनिधित्व करतेय. पण या जगाच्या पाठीवर एकमेव अशी युनिव्हर्सिटी आहे ज्या युनिव्हर्सिटी मधलं प्रतिनिधित्व असंख्य अंगठा छाप लोकांनी सुद्धा केलं का ज्ञानाचा आणि संत परंपरेचा अक्षर ज्ञानाचा संबंध नाही भाव विश्वाचं एकत्रीकरण हे संप्रदायाचं सगळ्यात मोठं तत्व आहे. साध्या अभंग पाठ करतात वट्ट्यावर बसल्या बसल्या म्हाताऱ्या म्हणतात तू पुढचं म्हण ग बाई मी मागचं म्हणते म्हणतात का ते वेगळं म्हणतात तिरवेणी शंगमी नाना तीर्थ भरमी आज काय म्हणत्या ते आता उच्चारशास्त्र सोडा. पण वारकरी संप्रदाय प्रोनाउन्सिएशन्सला महत्व देत नाही फोनेटिक्सला महत्व देत नाही. वारकरी संप्रदाय उच्चारशास्त्राला महत्व देत नाही आचारशास्त्राला महत्व देतो तो वारकरी संप्रदाय लक्षात ठेवा. म्हणून त्या 4 चरणाच्या अभंगातून मगाशी दादांनी जी गोष्ट सांगितली त्या धाग्याला धरून पुढे जाईल. जात पात धर्म पंथ लिंग याच्या पलीकडे जाऊन सगळ्यांना एकत्रित आणणारा सकळासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामी उच्च नीच काय नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखोनी याता याती धर्म नाही विष्णुदासा याती धर्म नाही विष्णुदासा निरोपहायसा वेदशास्त्री काकड्यातलं प्रमाण आहे माझं आहे का विरोप नाही सकळासी येथे आहे विष्णुमय जग
पटलंय ना? आता माझ्याकडे बघा, पटलंय का? मग इथं उभं राहून जे महाराज एकाच धर्माचं तुन वाजवतोय ते संतांचा विचार सांगते का? सांगते का? महाराजांनी इथं उभं राहायचं, त्याचा आवडीचा नेता आला, धर्म धोक्यात आहे, तू पाकिट धोक्यात आहे एवढं सांग, धर्म धोक्यात नाही. आणि ते बोलले ते खरं आहे. जरा जाग्यावर या. इलेक्शन जवळ आलं की धर्म धोक्यात कसा जातो? हा, हिंदू खतरे में है ना, हिंदू खतरे में है ना मुसलमान खतरे में है, हम इंसान की औलाद है, फिलहाल इंसानियत खतरे में है. एकीकडे सांगायचं इथं जातीपातीला थारा नाही, प्रमाण म्हणायचं विष्णुमय योग. बेबीच्या देठापासून 2 किलोचा टाळ अर्ध्या किलोवर आणला, वाजू 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 वाजू. प्रमाण म्हणायलाय रोज रोज म्हणालाय तुका म्हणे एका देहाचे अवयव, एका देहाचे अवयव म्हणतोय रोज. आणि बोलत असताना या जातीच्या विरोधात, त्या धर्माच्या विरोधात. लक्षात ठेवा, एक वाक्य सांगतो. मगाशी ते जे बोलले ना, त्यांनी एक चर्चासत्र घेतलं होतं मधल्या काळात. मी जरा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो म्हणून सांगतो. वारकऱ्यानं फक्त तुकारामाला फॉलो केलं पाहिजे, नथुरामाला केलं नाही पाहिजे. महाराष्ट्रातल्या वारकऱ्यानं तुकारामाच्या नादा लागायचं का गुजरातच्या आसारामाच्या? तुकाराम सोडून आसारामाच्या मागे जायची का? बरं खोटं बोलायला का? असं काय बोला, बाबा संत आहे, बाबा संत आहे, लपडा करून मध्ये आहे. खोटं बोलायलो का? तर आपले धन नाही तो, आपलं नाही गोड वाटत. वारीला चला गुजरातला, चलो अम्मा मैया, अम्मा मैया का फल खाएंगे, बच्चा होऊंगा. आणि तुकाराम महाराज देवीच्या देठापासून म्हणले, नवसे सायासे कन्या पुत्र होती, तरी का करणे लागे पती. हा विचार संतांचा आहे. मी एक वाक्य बोलत असतो बाबा. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम सुरू केलं, त्यांनी सुरुवात केली असं लोक म्हणतात. हे 100% चुकीचं वाक्य, 100% चुकीचं वाक्य. कारण नरेंद्र दाभोळकर जे अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करतायत ना, ते नवीन काही करत नाहीत. 12व्या शतकात अगोदर ते ज्ञानोबरायांनी केलंय, ते काम पुढे नेण्याचं काम दाभोळकर करत होते. एवढं लक्षात ठेवा, एवढं लक्षात ठेवा. आम्हाला आमच्यापर्यंत कळ. मगाशी दादा म्हणले ना, आम्ही फक्त एवढ्यामध्ये जाण हरे मोक्या म्हणा, संपलं. त्याच्या पलीकडे नाही. वारकरी म्हणजे काय? वारकरी या शब्दाचा अर्थ फक्त वारी करणारा नाही, तर अप्रवृत्तीवर, वाईट विचारांवर, कर्मकांडावर वार करणारा इति वारकरी. हे बोललं की मग वाईट वाटतं. एवढा स्पष्ट बोलणार नाही, मग नाही वाटत. दादा लक्षात ठेवा, ही जी गादी आहे ना, हे जे व्यासपीठ आहे ना, हे जे व्यासपीठ आहे, हे व्यासपीठ सगळ्या लोकांना एकत्रित आणण्यासाठी असावं. काय मत आहे तुमचं? हा, एखाद्या विशिष्ट जातीला, एखाद्या विशिष्ट धर्माला या गादीवरून बोलून त्यांच्या भावना दुखावून जर मानवतेचा संदेश आम्हाला देता येत नसेल ना, तर आम्ही हा फेटा काढून ठेवावा, हे आम्ही धोतर काढून ठेवावं, बस आम्ही घरी राहावं. या विचाराचा मी माणूस आहे. आतापर्यंत आम्हाला नाही समजलं, हरकत नाही. अनादि अनंत काळापासून 12व्या शतकापासून संतांनी प्रबोधन केलं, आम्हाला नाही समजलं, हरकत नाही. पण मगाशी एक जिवंत पत्रकार येऊन बोलतो. पत्रकारीचंही स्वरूप, आता मला त्यांच्यासोबत बोलता आलं नाही, जास्त वेळ भेटला नाही, मी फेटा बांधाय तिकडे गेलो. पत्रकार बी आता खरं बोलणार, हत्ती आहेत ना. हा, ते मुनव्वर राणा नावाचा शायर म्हणतो, एक अखबार हूं औकात क्या मेरी, सुबह शहर में आग लगाने के लिए काफी हूं. पत्रकाराची भूमिका आहे. पण पत्रकारितेसारखी राहिली का? राहिली का सांगा ना. बातमीत बातमी असते, म्हणजे कोणती बातमी वाचायची त्याचाच मेळ नसतो. पत्रकारानं काय केलं पाहिजे? जे ऐकायला बसलेत पत्रकार, हो बी आलाय कार्यारंभाचा, आपला स्पष्ट स्वभाव आहे भाऊ. पत्रकाराची भूमिका कशी झाली बाबा, एकाच वाक्यात सांगतो. आमच्या दर्पणाला तडा गेलाय, केसरी आता गरजण्याची भाषा करत नाही, कारण गरज बदलली. आमच्या दर्पणाला तडा गेलाय, केसरी आता गरजण्याची भाषा करत नाही. सकाळचा चहा सकाळ सोबत गोड लागत नाही. लोकमत घेऊन लोकसत्ता प्रस्थापित केल्याच्या नंतर पुढागरी झुंजार नेता होतो खरं. एबीपी माझावर किती डोळे नीट उघडून बघितले तरी नीट दिसत नाही. 24 तास प्रश्न बोंबलत राहतात. पण जोपर्यंत पत्रकार बहिष्कृत भारतातल्या मूकनायकाचे शब्द उसने घेत नाहीत ना, तोपर्यंत जगण्याला बदल होत नाही. तुम्हाला
तुम्हाला फक्त हे धोत्रातला बाबा समजू नका, आपल्याला वेगळा कार्यक्रम आहे आपला. सगळं वाचून बसलोय, सगळं वाचतोय, कॉलेज करत करत कीर्तन करतोय, BA केलंय, MA केलंय, MPhil केलंय आणि आता PhD करतोय. शिक्षण क्षेत्रातली सगळ्यात उच्च पदवी म्हणजे PhD करतोय. म्हणजे ह्यो महाराज शिकलेला महाराज एवढं टकुऱ्यात फिटवा एवढा धंदा नाही आपला. कॉलेज करत करत हे करतोय. का करतोय याच्यावर पुढे बोले. आतापर्यंत वेगवेगळ्या लोकांनी सांगितलं, आमच्यात बदल झाला का? झाला का बदल बाबा? बोला पटकन, झाला का? 12व्या शतकापासून कीर्तन सुरू आहेत, सत्य सुरू आहेत. कीर्तनकार येतात, बोलतात, पाकिट घेतात, घरला जातात. सकाळी चर्चा, कसा होता महाराज? नंबर 1. काय सांगितलं? काय सांगितलं? जो घोळ महाराज, तो घोळ. बोला पटकन. 12व्या शतकापासून इथं कीर्तनकार येतात, आपल्या गावामध्ये सप्ताह होतो. हे 4 वर्ष झालं. याच्या अगोदर गावातला एखादा सप्ताह होत असेल ना? पटपट बोला आता. होतो, सप्ताह होतो. गावात महाराज येतात, इथं उभा राहतात. इथं उभा राहून तुम्हाला काही मागतात का? बोला पटकन. तुम्हाला काही मागितलं का बाबा? नोटा बेटा तुम्हाला काही मनी बिनी कानातले नाकातले काही मागितले का? जे काही मागायचं त्या अगोदरच संयोजकाला मागितलेलं असते, त्याच्यामुळे तुम्हाला मागायचा काही संबंध नसते. पण इथं उभा राहणारा महाराज बेंबीच्या देठापासून तुम्हाला एक विनंती करतो, कोणी हाताने टाळी वाजवून मुखाने भजन करा. म्हणतो का नाही? बोला पटकन, म्हणतो का नाही? आता पुढचं वाक्य, महाराजांना सांगितल्याशिवाय भजन करतो का आपण? हा. आणि आता आणखीन पुढचं वाक्य, खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही. खोटं बोलायचं नाही, एकदम खरं सांगा. सांगितलं तरी करतो का? करतो का? खरं सांगा. मग मी सोडून दिले बाबा, रोज फिरायलो मी आजच आलोय महाराष्ट्रात. सकाळी मी 23 तारखेपासून दिल्लीला होतो, आत्ता आलोय. कालच संध्याकाळी इथं आलो मी महाराष्ट्रात. भारतभर सगळीकडे फिरायलो. महाराजांना सांगितलं आणि तुम्ही नाही भजन केलं, महाराजाचं काय नुकसान आहे? काय नुकसान आहे सांगा? तुम्ही भजन नाही केलं ना, कुणी मला म्हणणार आहे का महाराज 5 कमी घ्या? आज तर काही म्हणलेच नाही. शेतकऱ्याचा आहे ना. हा. बरं, विनोदाचा भाग सोडा. महाराजांना किती बिंबीच्या डेटापासून सांगितलं, लोकांनी ऐकलं नाही. महाराजाचं काय नुकसान आहे? सोडा, महाराजाची काय ऐपत आहे? 12व्या शतकापासून संतांनी आम्हाला सांगितलं, आम्ही ऐकलं नाही. संतांचं काय नुकसान झालं? झालं का नुकसान? अहो, याला प्रमाण आहे ज्ञानोबरांचं, गोड प्रमाण आहे. हरिपाठातलं, आपलं काकड्यातलं. वाजतो शिबोम गुणी ऐकती कानी, वाजतो शिबोम गुणी ऐकती कानी. हरी हरी नाम तया थोर झाली हानी. करू नका. हरी हरी नाम तया थोर झाली हानी. शिबोम कोणी नायकती कानी. गोड प्रमाणे चालली किती गोड आहे. हरी हरी न म्हणता तया थोर झाली हानी. काकड्यातलं प्रमाण आपल्या सत्यात आहे का बाबा काकडा? बरं आहे का? नाही म्हणा की नाही. बरं, गावात सत्यात काकडा होत असेल ना? लोक पोरं म्हणजे 2 सगळीकडलं झालं का? होत असेल का? कुठेच काकड्या लोक, काकड्याला दोघच म्हणतात. उठा पांडुरंगा आता दर्शनात या सकाळा. एके दिवशी पांडुरंग खरंच उठला. ते म्हणजे सकाळा आम्ही दोघच, सरपंच उपसरपंच, म्हणजे बाकी गावात कुणी नाही, दोघच आहे म्हणे आम्ही. कशाचा सकाळा, कायाचा काकडा. हे झोपीत वाकडा तिकडा, कायाचा काकडा. उलट लोक सिस्टमवाल्याला सांगतात काकड्याला वरचे भोंगे बंद कर. गावात काय असतेच ना असली 7:30. आमच्या गावाकडे इकडे नाही धुवा. ते पण काकड्याला वरचे भोंगे बंद कर का? लय गोड झोप लागतील की लय इवळत. हे इवळ नाही होय.
आम्हाला ह्याच्यापेक्षा आणखीन एका ठिकाणी लय इवळता यायला पाहिजे. तू मेलं पाहिजे, मी मातीला आलो पाहिजे. मग बघ कसा इवळत इवळ नाही काय कायचा काकडा. आमची गत कशी झाली माहिती का, ते नेपाळी लोक फिरतात बघा शहरामध्ये. नेपाळी लोक, आता हे गाव आहे आपल्या सिरसाळ्यात वगैरे असतील, सलाम शाबजी 200 रुपये देऊ ना. बुरख्या तो रात्रभर बोंबलत फिर, जागते रहो खुशिया, जागते रहो, असंच असते ना. जमलं दादा. म्हणजे यदा कदाचित तिसरी लाट आली तर मधला एखादा धंदा असावा म्हणून आपली प्रॅक्टिस सुरू आहे. आणि खरं सांगा बरं, गुरख्याचा आवाज आल्यास आपण झोपतो का उठतो? झोपतेत लोक. गुरख्या आला म्हणतात पडा आता, काही टेन्शन नाही. आमच्या संभाजीनगरमध्ये मी जिथं राहतो ना भाऊ, तिथं चोरी झाली. आणि ती चोरी झाली. मग ती CCTV नेमकं लक्षात आली पोलिसांच्या. ते पोलीसवाल्यांनी लगेच, म्हणजे एवढ्या गडबडीने कधी पोलीसवाले करत नाहीत प्रयत्न, पण त्या दिवशी केला. आता त्याला कळलं बाकीच्याला उद्याच्या वेळेवर बाकी काय नाही. ती लगेच पोलीसवाल्याने लगेच ती CCTV वगैरे मागवला. आणि ती CCTV फुटेज मध्ये लक्षात आलं चोरी इथं होईल, गुरख्या समोरून चाललाय. चोरी इथं होईल आणि गुरख्या जागते रहो. पोलीसवाल्याने त्याला बोलवलं, पोलीस स्टेशन मध्ये उभं केलं. त्याला म्हणलं, क्या रे तेरे सामने चोरी हो रही, तुझे दिखाई नहीं दिया? तो मला साहब मेरे को रात का दिखताच नाही. म्हणजे ज्याला रात्रीचं दिसतच नाही त्याच्या जीवावर जिवंत झोपलो ना आपण. आणि ज्या संतांनी जगण्याचा दृष्टिकोन काकड्यातून दिला ना, तेव्हाही आम्ही झोपलो. बाबा एक वाक्य बोलू जबाबदारपूर्वक, शेतकऱ्याला आणि वारकऱ्याला वेदांत नाही कळला तरी जमेल, पण त्याला काकडा समजला पाहिजे. त्याला काकडा समजला पाहिजे. काकडा म्हणजे तत्वज्ञान आहे. आणि त्या काकड्यातलं प्रमाणे वाजत असे बोंब कोणी ना ऐकती कानी, हरी हरी न म्हणती तर या थोर झाली हानी. वारकरी संप्रदायानं सगळ्या गोष्टीला छेद दिला. सगळ्या गोष्टीला छेद दिला. कर्मकांडाला, यज्ञाला, योग याग विधी येणे नोही सिद्धी. येणं सिद्धीच नाही. योग नाही, याग नाही, विधी नाही, यज्ञ नाही, योग नाही. का? ज्ञानोबरांनी सांगितलं, म्हणून योगाची वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाची वाटा भागाला. जे योगाच्या वाटेने गेले ना, अहो रामदेव बाबाला एक अष्टांगापैकी एक मार्ग सापडलाय. रोज सकाळी बोला TV वर आहे, आतमध्ये घ्या, सोडा, एक दीर्घ श्वास आणि बाय. एकानं आत घेतला, लाईट गेली. त्यानं सोडलाच नाही. ते का मला सोडाय सांगितलंच नाही तर सोडा कसा? एक मार्ग सापडला, फक्त एक मार्ग. योगाच्या वाटेला गेल्याच्या नंतर काय? पाही पा लोहाची याचने, जे बोचरिया पडती खाणे, हे पोट भरणे की प्राण जिने म्हणून. ज्ञानोबराय म्हणले, लोहाचे, लोखंडाचे चणे बोचऱ्या माणसाला खायला देणं शक्य आहे का? खाणं शक्य आहे का? तसं योगाचा मार्ग. या योगाच्या मार्गाने नाही, वारकरी संप्रदायाने या सगळ्या कर्मकांडाला दूर केलं. आणि वारकरी संप्रदायाने एकच गोष्ट स्वीकारली, विठोबासी शरण जावे, निजनिष्ठे नाम घ्यावे. विठोबाला शरण जा, देवाचं भजन करा. दुसरं काही सांगितलं का वारकरी संप्रदाय? आणि हे कीर्तनामध्ये सगळे कीर्तनकार तुम्हाला भजनाचा 8 तास करतात. कशामुळे बरं? मला एका कॉलेजमधला पोरगा मला, दादा हे कीर्तनामध्ये मध्ये मध्येच इठ्ठल इठ्ठल कशाला म्हणते? तर मी म्हणलं, तुला काय वाटतंय? ते महाराजाला बोलायचं सूचना गेलं की ते इठ्ठल इठ्ठल म्हणते. महाराजाचं ब्लँक झाला. महाराज काय बोलायचं कळ ना गेलं की महाराज इठ्ठल इठ्ठल म्हणते. त्याला म्हणलं, मी येड्या, बिना इठ्ठल इठ्ठल म्हणता मी 3 तासाचं व्याख्यान पण करतो ना, पण व्याख्यानात विठ्ठल विठ्ठल नाही, कीर्तनात विठ्ठल विठ्ठल आहे. विठ्ठल विठ्ठलच काय? जरा बारकाईने विचार करा. पण कीर्तन 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 म्हणजे काय बाबा? कीर्तन म्हणजे फेटा बांधणं, कंबर बांधणं, 2 तास तुमच्या समोर वक्तृत्वाचं प्रगटीकरण करणं म्हणजे कीर्तन आहे का? कीर्तनाची साधी व्याख्या आहे. काय व्याख्या आहे? करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण, मुखी गावे हरीचे गुण, मुखी गावे हरीचे गुण. गावे हरीचे. वारकरी संतांनी हीच गोष्ट शिकवली, हेच सांगितली. नेनती काही टाना टोना नाम स्मरणा. वारकरी टाना टोनाला प्राधान्य देतो का? देतो का?
आणि तुमच्या गावात जर एखादा बाबा आला माझं कीर्तन ठेवण माझ्या आशीर्वादानं लिकूर होईल, तू लग्न कर म्हणा अगोदर. आधी अशाची बोंबच अशी झाली, संन्याशी सांगायला लेकरं किती पाहिजे. हे जरा आता मोठ्या लोकांसाठी, काहीला कळल काहीला उद्या कळल. अवघड झालं ना सगळं. हा म्हणजे मूलगामी क्रांतीच्या चळवळीत मुखवट्यांचा बाजार फार झाला. 52 कशी सोनं राहिलं बाजूला आणि बेंटेक्सला भाव आला. ही परिस्थिती आहे माझ्या बाप सध्या. अवघड आहे. या पहा, जगातला कुठलाच वारकरी जो असतो ना तो टानाटोना करायच्या फंद्यात पडत नाही. पण लोकांना तोच बाबा जास्त आवडतो. काय मत आहे तुमचं? साखर खा, दारू सोडवा. बेवडे तिथं गेले दारूच साखर टाकून पिली. आपला मोकळा स्वभाव आहे. आता मी आहे गोसाई बाबा, आपण गोसाई आणि आपल्याकडे मंत्र आहेत तसं विसरतो. मग मी काकड्या लोक नाही म्हणले. तुमची इच्छा आहे का काकड्या लोक आणायची? बाबा मी जर जाता जाता गावावर अंगुरा आणला आणि उद्या जर काकड्या लोक नाही आले तर आपण कीर्तनच करणार नाही. एवढं कॉन्फिडन्स न सांगायला म्हणजे मंत्र काही तर असेल ना. सांगू का? आहे का इच्छा आपली? आहे का? आहे का? माझी इच्छा आहे म्हणून, पण मलाच यावं लागेल. काय नाही बाबा, तुमची जर इच्छा असेल ना काकड्या लोक यावे तर पहाटेची एक पंगत ठेवा. काय झालं बाबा? खरंच आहे ना हे? खरं सांगा बरं, जेव्हा एवढेच होते का? मोकळं बोला, जेव्हा एवढेच होते? अहो जेवलेले आता देवाच्या गाभार आहेत, त्याने तिकडे खर्च लावलाय. तुम्ही शेतकरी महोत्सव ठेवा नाही तर काही ठेवा. काही जण फक्त पट्ट्यासाठी पट्टा पाडायचा. अगोदर पट्टा पाडला मग पट्ट्या पडला, काय अडचण. हो असो. माझ्याकडे बघा काय झालं. ते आमच्या शेजारी 1-2-4 घर सोडून एक महिला राहते, गणूला माहिती. आणि आपल्या घराच्या समोर पार्किंगला मोठी जागा आहे. ते बरेच गल्लीतले लोक गाडी पार्किंगला आहे का बघतात. आणि पार्किंग असले की लक्षात येतं की महाराज आहेत घरी. ती एक बाई 4-5 दिवस झालं घराच्या पार्किंग पुढे बघू लागली. एके दिवशी माझी गाडी दिसली सकाळी दिसली. मग ती माय माऊली घरी आली. आले का महाराज? आई म्हणली हो आत्ताच पहाटा आलाय, आता झोपलाय. थोडं उठवा. लोक दारापर्यंत आले. महाराजाला काय झालंय झोपायला? उठवा, माझं महत्वाचं काम आहे. आई वर आली, माझी रूमवर आहे. आई आली म्हणली बाळा उठ बरं, त्या मावशी आल्यात, काहीतरी महत्वाचं काम आहे. आता मला वाटलं महत्वाचं काम म्हणजे तारीख. आपल्याकडे महत्वाचं काम दुसरं काय, तारीख. आणि तारखेसाठी आम्ही महाराज लोक झोपीतून नाही मेलेले उठतात. तुम्हाला काय वाटतं? साधी गोष्ट. लय हसले वा. हे महाराज मरावाशी प्रार्थना आहे तुमची. असंच झाले बोल. बरं महाराज लोकांनी कोण नीट बोलते सांगा बरं. उगं मोकळं सांग. आता जवळचा महाराज आहे. महाराज असं दिसला, अरे काय नाही रे ह्यांचं खाऊन पिऊन दक्षिण म्हणतेत का नाही? बोला पटकन, म्हणतेत का नाही? आता आमची गाडी दिसली ना, ह्यांच्या काय हप्त्यावर घेऊ दे नाही तर सप्त्यावर घेऊ दे. तुला काय करायचं? गाडी घेतली ना. पण आमच्या गाड्या सगळ्या सप्त्यावरच आहेत. मी लय मोकळा. आपल्या इतका स्पष्ट महाराजच जगात नाही. म्हणतेत का नाही? बोला पटकन. आणि जाऊ दे आता मोकळं सांगा. मजा आहे का नाही महाराज लोकांची? आहे ना? आहे ना? तरी तुम्हाला तुमच्या अवलादी महाराज का करू वाटत नाही? बोला रे, बोला आता. बसली का नाटकी? कर ना महाराज. कारण सांगू, तुकाराम महाराजांनी लिहिले, बोल बोलता वाटे सोपेन, करणी करता तीर कापे. बोलायला वाटतंय मजा आहे. ज्याच्यात हिंमत आहे ना त्यानंच या क्षेत्रात येऊन दाखवावं म्हणा. साधी गोष्ट वाटते तुम्हाला? रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. आणि खरं बोलणाऱ्या माणसासाठी तर लय अवघड आहे. बोलताना लय भारी. आता कशी का बसली? मग तुम्हाला वाटत नाही का तुमच्या पोराची आयुष व्हावी? तुम्हाला वाटत नाही का तुमच्या पोराची मजा व्हावी? म्हणजे बोलताना सोपं वाटतं. असो, माझी गाडी दिसली एक जणाला पार्किंग मध्ये. आणि मग ती बाई आली. मग उठलो मी, आपलं खाली गेलो. मी म्हणलं काय झालं मावशी? काय नाही, अंगुरा करा त्या लेकराला. मला काटा करा. अंगुरा करा? ती आमच्या गोसाईकडे येते ना अंगुरा कराय. अंगुरा करा. मी म्हणलं अंगुरा? 4 दिवस झालं तापीनं फनफनलंय, अंगुरा करा. मी म्हणलं डॉक्टर कन्या. डॉक्टरच्या मड्यावर 1000 घातले. बाप म्हणलं अवघड. बरं आता दुसरा प्रॉब्लेम, घरात अंगुराच नाही ना. अगोदर चुली होत्या, राखच राख. आता गॅस आला, गॅसची काय राख पडे ना.
मला आलं टेन्शन. मग आई म्हणली बाबा जाऊ दे, उगं कुठे झंझटीत पडायला, उगं लाव अंगुरा आणि जाऊन झोप. मी म्हणलं अंगुरा नाही. आई म्हणजे 2 मिनिट थांब. आईने कुठून तरी अंगुरा आणला, तर मला मंत्र पाठ नाही. बरं जो मला पाठ आहे तो तिकडे जमत नाही. मला ओम भगणी भागोदरी भगमासे ते पाठ आहे. तो मंत्र इकडे कुठं जातो, ओम भट स्वाहा. मी आपले डोळे झापले, आपला मंत्र एकच महाराज. डोळे झापले की संत आठवायचे. डोळे झापले मी आपलं भगवंताचं, ज्ञानोबरायांचं, तुकोबरायांचं स्मरण केलं आणि उग आपलं उग किटकिट जावी म्हणून अंगुरा लावला. काय योगा योग, ते कावळा वासायला आणि फाटा तुटायला. त्या पोराची तापच राहिली ना, पोराची ताप राहिली. माझा ताप वाढला. त्या बाईने अख्ख्या गावात केले महाराजाच्या हाताला लय गुन्हे. बरं देत बी काहीच नाहीत ना. 11 रुपये नारळ, नारळात पाणी नाही. आता काय सांगा, घोटाळाच सगळं. मायबाप नेमकं वारकरी संप्रदाय याच गोष्टीला विरोध करतो. नेनती काही ताना टोना नाम स्मरणा वाचून. लक्षात ठेवा, काही जण येतात मान तुझ्या घरात बरकत होईल. तू हीच झाला नाही तर हिची कशी होईल. जरा बार काही नाही विचार. आता आम्हाला काय जमत, महाराज तुमचे पाय आमच्या घराला लावू द्या, घर आमचं मोठं होईल. मग हेच पत्र राहिले तुझ्या घराला लावून काय करतो. जरा बार काही नाही विचार करा. वस्तू स्थिती वस्तुनिष्ठ संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. आतापर्यंत नाही समजलं ना, हरकत नाही. आतापर्यंतचा काळ गेला ना, जाऊ द्या. पण इथून पुढे तरी नका करू ना. पहिल्या चरणात बोलून गेले. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आता 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 शब्द वापरलाय तो कोबऱ्यांनी. आता हा शब्द व्याकरणाच्या दृष्टीनं वर्तमान काळ वाचक आहे. आता शब्दामध्ये काय वर्तमान आहे. 3 काळ आहेत बाबा. 3 काळ म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. हे पोरीनो, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. त्याला इंग्रजीमध्ये पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. नंतर त्याचे 12 प्रकार केले, परफेक्ट, इम्परफेक्ट वगैरे. बरोबर. मूळ काळ कुठला? मूळ काळ म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. या 3 काळातल्या 4 गोष्टी लिहून घ्या. वेळ नाही माझ्याकडे, पण हे काळ आलाय म्हणून सांगणं पण गरजेचं आहे. थोडं तात्विक आहे पण नीट ऐका. 3 काळामधल्या 4 गोष्टी. देव नावाच्या तत्वाला काळ नसतो. देवाला काळ बाधित करू शकत नाही. देव आधीही होता, आजही आहे, अनंतही आहे. देवाला काळ नाही. एक. दुसरी गोष्ट, सर्वसामान्य माणसाला 3 काळ असतात. सर्वसामान्य माणसाला भूतकाळ असतो, वर्तमान काळ असतो, भविष्य काळ असतो. भूतकाळात केलेल्या चुका वर्तमान काळात सुधरून भविष्यकाळ सदृढ करणं हे सर्वसामान्य माणसाचं लक्षण असतं. देवाला काळ नसतो. सर्वसामान्य माणसाला 3 काळ असतात. मूर्खाला 1 काळ असतो. मूर्खाला 1 काळ म्हणजे मूर्ख माणूस एकाच काळात जगतो. एक तर भूतकाळातल्या गप्पा सांगतो, नाही तर भविष्य काळातल्या गप्पा. कधी भेटा. 40 वर्षापूर्वी आपलं काय वजन होतं, गबस चहाची 40,000 उधारी झाली तुला म्हणून. आपलं असं होतं, आपलं तसं होतं, आपलं असं होतं, तसं होतं. नाहीतर मग ते भविष्यातल्या गप्पा हाणणार. 15 वर्षात बघ मी कुठं असेल, 10 वर्ष झालं गावात तसंच कुठं जाणार. बरोबर आहे की नाही. एक तर भविष्यात रमतो, नाही तर भूतकाळात रमतो. मूर्ख माणसाला 1 काळ असतो. आणि बाबा पुढचं वाक्य सांगू का, संतांना 2च काळ असतात. संतांना 2 काळ असतात. संतांना भूतकाळ असतो, संतांना वर्तमान काळ असतो, संतांना भविष्य काळ नसतो. तुम्ही म्हणाल का? त्याचं कारण असतं की वर्तमानामध्येच संत पूर्ण अवस्थेला गेलेले असतात. भविष्याची त्यांना गरज नसते. ज्या गोष्टीसाठी आलेले असतात, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, बस आलो पावलो झालं. पुढं काय काहीच नाही ना. त्यांची सरली येल झालं, झाला सफल व्यापार.
जगण्याच्या दोन पद्धती आहेत ना, दोन पद्धती आहेत जगण्याच्या. पहिली पद्धत आहे संपन्नतेनं जगणं. संपन्नता म्हणजे घर, बंगला, गाडी, प्रॉपर्टी हे सगळं. महाराज आपलं घर काय काय आम्हाला घर दाखवते महाराज. वर एक रूम आहे, अटॅच टॉयलेट, बाथरूम. पाहुणा वर गेला की तयार होऊनच खाली आला पाहिजे. सांगू सांगू बेजार होता लोक. एवढी नाही, जगात सगळ्यात संपन्न आयुष्य जगलेला माणूस होता रावण. मग दादा एक वाक्य बोलले आणि त्या रावणाचे गणित एका वाक्यात सांगितलं. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी. आणि त्या संपदेचं वर्णन आहे. कोटी घरे जेथे कासे आणि तांब्याची शुद्ध कांचनाची 7 कोटी 7 कोटी घरं होती. काय होती बोला पटकन, काय होती? काय होती? काय घर घर काय होती? काय होती? काय होती? हा असं पाहिजे. घर होती. घरकुल नाही. त्यानं घरकुलावर घर बांधलं तरी हो हवेत. त्या घरकुलाचा बी घोटाळा आहे ना. ते एकानं घरकुलावर घर बांधलं आणि ते रंगविलं आणि ते अधिकारी आले आणि चलले ते लिहितात ना प्रधानमंत्री आवास योजना काय असते का ग्रामपंचायत मध्ये, प्रधानमंत्री इंदिरा गांधी काय असते ते, आणि ते लिहावं लागतंय. ते घरवाला म्हणला साहेब लय चांगला कलर दिलाय नका लिहू द्या. नाही नका ले म्हणले ले. हप्ते घेताना काय वाटत नाही लिहे. तो शेतकरी होता. हा मला लिहतो पण तुला दिलेले 40 लिहितो. आता ज्याला कळलं त्याला कळलं. बाकीच्या पंक्तीला वेळेवर या, बाकी काही नाही. अहो सध्या त्याला 40 दिल्याशिवाय ते हप्तेच काढीत नाही ना. म्हणजे मला तू हे 40 पण लिहितो. विषय वेगळा आहे. एवढी संपन्नता होती. पण सोबत काय, पहिलं जगणं आहे संपन्नतेनं आणि दुसरं जगणं आहे सफलतेनं. आणि सफल जीवनाची व्याख्या तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखिलिया अवघीच पापे गेली दिगांतरा. संत वर्तमानातच त्या स्थितीला आहेत. म्हणून संतांना 2 काळ आहेत आणि काळाचं गणित एका वाक्यात संपवतो. संतांचा भूतकाळ आपला वर्तमान काळ बनवू आणि संतांचा वर्तमान काळ आपला भविष्य काळ बनवू. म्हणजे संतांनी वर्तमान काळात देव प्राप्त केला, आपण भविष्य काळामध्ये देव प्राप्त करू. देव प्राप्त करू म्हणजे आनंद प्राप्त करू. या गोष्टीमुळे तुकोबारे म्हणले आता तरी पुढे हाच उपदेश आहे. नका करू नाश, या आयुष्याचा नाश करू नका. दादा एक गोड वाक्य बोलले. देवानं ठरवलं असतं तर आपल्या कुठल्याही योनीमध्ये आपल्याला टाकलं असतं. पण देवानं आपल्याला हा मनुष्य देह दिला. देवे दिला देह, पण नुसता देह दिला का? दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोला या वचन, जेने तू जोडसी नारायण नासी जीव पण भवरो. एवढा सुंदर देह दिला. इतका सुंदर देह दिला बाबा, आहे का? इतका सुंदर. बरं आपल्यासारखा दुसरा आहे का कोणी? एकच छापा, नंतर दुसरा छापाच नाही. एकदा एक साचा, पुन्हा आहे का? जुडवा जरी असले तरी 19-20 आहे का? एकसारखा आहे. एवढं सुंदर दिलं, इतकं सुंदर. नरदेह निधान लाधले हाती, उत्तम सार उत्तम गती. उत्तम असा हा देह भेटलाय. हा देह भेटलाय ना, याचा नाश करू नका. नका करू नाश. अरे आयुष्य गेले, आतापर्यंत गेलं. आता उघडी डोळे जरी अद्याप कळे. आतापर्यंत नाही कळलं. लोक काय म्हणतात, हे बघ आतापर्यंत नाही कळलं नका कळू दे, पण इथून पुढं तरी शहाणा हो म्हणतात का नाही? इथून पुढं तरी नीट वाग म्हणतात का नाही? आतापर्यंत जुने जाऊ द्या मरणाला, गुन्हे झालो नाही किंवा फुरणे टाका. जुनं सोडा, झालं गेलं विसरा, पण इथून पुढे तरी. फक्त ते दसऱ्यालाच म्हणते जुनं इसरा हॅपी दसरा. तेला अवघड आपट्याची पानं त्याला सोन्याचा रंग. खरं तर देऊ शकत नाही ना, अवघड होऊन बसलं सगळं. असो, जुनं सोडा, आतापर्यंत सोडा. आता नाही कळलं पण इथून पुढे तरी, कारण हे आयुष्य आहेच किती हो. बरं ह्याचा काही भरोसा आहे का? होय बाबा, भरोसा आहे का? कधी जाईल, कधी कळ निघेल. आता उद्या मला कीर्तन लांब आहे, करल ह्याची गॅरंटी का? बरं जाऊ द्या, मला लांब जायचंय. अहो लोक सहज म्हणतात ना, सकाळी आम्ही भेटलो या सकाळी आम्ही भेटलो, त्यानं चहा पाजायचं म्हणलं, मी त्याला चहा पाजला, बिल मी दिली. तू गेल्यास सांगतीत मी बिल दिलं. त्याने मला तंबाखू दिली, मी त्याला चुना दिला. संध्याकाळी चुना लावून गेला रामराव. सहज म्हणतात ना. क्या भरोसा है
इस जिंदगी का क्या भरोसा है, इस जिंदगी साथ देती नहीं है, साथ देती नहीं है, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी. भरोसा आहे का बाबा? मग जेव्हा आपण जाऊ ना तेव्हा जाणं तर कंपल्सरी. तू काय म्हणे येथ उरू नाही आले अवतार, येर ते पामर, देवाचे अवतार राहिले. आपलं काय खरं, जायचंय, तुम्हाला बी जायचंय, मला बी जायचंय. पण ज्या दिवशी आपण जाऊ ना, ज्याच्या कानावर बातमी पडेल ना त्याच्या डोळ्यात पाणी यावं. महाराष्ट्र रडला पाहिजे आपल्यासाठी. महाराष्ट्र मोठा महाराष्ट्र, महाराज 36-37 जिल्हे, काय सोपं आहे का? कमीत कमी आपला भाग रडावा. मराठवाडा भलता मोठा 9 जिल्ह्यात उभं आहे का? कमीत कमी आपला जिल्हा रडावा. जिल्हा आहे भलता मोठा आहे महाराज. बीडला जायचं म्हणलं तर 2 तास लागायले, तर रस्ता खराब आहे, कंबरड मोडायची वेळ आली त्या तेलगावला जाईपर्यंत. काय कमीत कमी तालुका रडावा. तालुका बी पलीकडे राहिला, आमचं गाव उगा इकडे बाँड्रीवर आहे महाराज. कुठं सांगायला तुम्ही? कमीत कमी आपलं हे जिल्हा परिषद गण रडावं, पंचायत समितीचा गट रडावं. नाही ना, कमीत कमी गाव रडावं. गाव बिलय मोठे. अरे गल्ली तर रडाव र. अहो गल्ली बी, अरे घरातले तरी रडू दे र. करून जावी बरेच काही, गुरु ठाकूरांची ओळख. दुनियेतून या जाताना गहीवर यावा जगास साऱ्या. आणि हे नशिबात येत नाही. आयुष्य म्हणजे काय महाराज? घेतलेला श्वास आणि थांबलेला श्वास याच्यातलं अंतर म्हणजे आयुष्य. आणि खरं सांगू का, या आयुष्यात असंच जगलं पाहिजे. अहो काय माणसापाशी, जन्माला लेकरापाशी काय ते 5वीला काय ती सटवा येते म्हणून 12व्या दिवशी आत्याबाई येते, आत्याबाई गुरु करून नाव ठेवती, बदबद मार खातीन जाती घरला. अशीच पद्धत आहे नाही? अशीच आहे का नाही? बरं जाऊ द्या. अगोदरच्या म्हाताऱ्या नातवा म्हणजे नाव ठेवायच्या आत्या. आता आत्याबाईचं तेवढं तरी पुण्य आहे का ती नाव स्वतःच्या मनावर ठेवती? अगोदरच मग मी त्याला मेसेज करते, वंश आमचं ठरले बरं का हे नाव ठेवायचे, कानात तेच गुरगुरा. नाव आता माय बाबाच्या मनावर आली ना. हो, आता तर नवीन फॅशन आली, बापाचं अर्ध नाव आणि आईचं अर्ध नाव, लेकराचं मधलं नाव. हो, लय अवघड झालो. एकाचं नाव, एका पोरीचं नाव भाग्यश्री होतं, नवऱ्याचं नाव उदय होतं. त्याने लेकराचं नाव भाग्योदय ठेवलं. आता एखाद्याचं नाव अविनाश असलं आणि समजा बायकोचं नाव सत्यभामा असलं तर त्यानं काय सत्यानाश ठेवायचं का? अवघड झालो. आई पुढचं वाक्य सांगू का? विनोदाचा भाग सोडा. 12व्याला आत्याबाई नाव ठेवते आणि 13व्याला नाव काढलं जातं. नीट वाक्य आहे का? 12व्याला नाव ठेवलं जातं, 13व्याला नाव, 13वा म्हणजे दुसरा दिवस नाही, बुंदी ठेव 13वा. आणि एकच जगण्याचं प्रार्थना असू द्या, 12व्याला ठेवलेल्या नावाला 13व्याला कोणी नाव नाही ठेवलं पाहिजे. हे ज्याला जगता आलं ना त्याच्या आयुष्याचं सार्थकीकरण झालं. माझ्या अहो चाललंय हे आयुष्य काकड्यातलं प्रमाण आहे. आयुष्य जात आहे, आयुष्य जात आहे पहा,
महा स्वहिताचा घोर बहा ध्यानी रहा श्रीहरीच्या धनदारा पुत्र जन बंधू सोय रे सर्व मिथ्याही शरण रिघा. काय गोड तत्वज्ञान आहे संतांचं. ओशोंचं एक वाक्य आहे. ओशो असं म्हणतात की सबके लिए जिए सबके लिए जी लिए मगर खुद के लिए खुद नहीं जिए. मैंने खुद से खुद को आईने के सामने खड़ा करके मैंने खुद से खुद माफी मांग ली. तब मैंने खुद से खुद को एक सवाल पूछा कि तूने सबके लिए कुछ किया मगर खुद के लिए क्या पाया. सगळ्यांसाठी केलं, स्वतःसाठी काय. हे जाईल आयुष्य. आता ह्याचं प्रमाण आहे. पहा पहा म्हणजे काय. पहा म्हणजे काय. तुम्हीच पहा म्हणा होता काय. पहा म्हणजे काय. मला कीर्तनात जांभळे देणाऱ्या लोकांचा सत्कारच करावा लागतो. एवढं दणक्यात वाजवायले थे, एवढं चांगले म्हणायले थे, तरी माझ्या समोरच्या 9 लोकांनी जांभळ्या दिल्यात. उठवू का. सत्कारच करू आपण त्याचा. लय राग येते पण नेमकं समोर बसतील. काय मला काय मेळच कळत नाही. काय नाही पलीकडे दाबून हाणलंय मंडपाच्या पलीकडून. त्यातल्या त्यात तुमच्या गावात एकाच नाही 25 गावच्या भाकरी. हे मला ही नाही रे ती पलीकडली दे ना खाली. ह्याचं लोणचं त्याचा ठ्याचा अवघड आहे सगळं. पण पहिली संकल्पना आहे मला. हा पहिली संकल्पना आहे. नाही तर सप्त्यात पकडून शर्यत येईल. त्यानं काय ठेवतो ना जामून का मग आपण बासुंदी करू. हो शर्यत लागली ना. पण हेच खरं वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य. खडकी सोडी गेल्या मोठा आजीचा दही काला. आणि फक्त काल्याच्या दिवशी नाही तुमच्या इथं रोज आहे. रोज आहे. काही काही वरूनच बघायला चपात्यात का भाकरी. मॅनेजमेंट काय साधी का. झंझटच नको मला. फार मोठी गोष्ट आहे. असो माझ्याकडे बघा मी जी गोष्ट पहा म्हणजे काय. मग अशी दादा एक वाक्य बोलले. माझं ऐकण्याचं माझा कान लय तयार आहे बरं का बाबा. मी अगोदर लई ऐकलंय आणि माणसानं ऐकावं लागतं. मी 9ला आणि 9:30ला वेळाला असतो तरी काय अडचण होती. पण मी तुम्हाला फोन केला मी डायरेक्ट इथे येऊन बसलो. ऐकलं पाहिजे. नाहीतर आमच्यातले अरे मी दुसऱ्याचं ऐकत नसतो रे. मग तू कोणी ऐकत नाही एवढं लक्षात ठेव. ऐकलं पाहिजे अगोदर. लोकांचं ऐकलं पाहिजे. दादा एक वाक्य बोलले. विचार केला पाहिजे माणसानं. पहा म्हणजे काय. पहा म्हणजे काय. आयुष्य जात आहे पहा. पहा म्हणजे काय. असं उभं राहून कमर हात देऊन बघायचं काय चाललंय जाऊ द्या. पहा म्हणजे विचार करा. विचार. आणि मग अशी ते एक वाक्य बोलले. विचार करणं हे जिवंत माणसाचं लक्षण आहे. तो उदय प्रकाश नावाचा हिंदीतला कवी आहे माझा. उदय प्रकाश. त्याची ओळ मला फार आवडते. तो उदय प्रकाश म्हणतो आदमी मर जाने के बाद कुछ नहीं बोलता कुछ नहीं सोचता. आदमी मर जाने के बाद कुछ नहीं बोलता कुछ नहीं सोचता. यानी कि कुछ न बोलने से और कुछ न सोचने से आदमी मर जाता है. नाही कळलं का. मेलेला माणूस बोलत नाही. मेलेला माणूस विचार करीत. रडणाऱ्याला सुमार नसते. ते रडणारे काही रडते. एकदा तरी हा विचार करायला पाहिजे. तू हा विचार करूनच ते मरणाला झालं दारात आला. काय विचार करायला अवघड आहे रडणाऱ्याची. हो एके दिवशी मी एका मातीने गेलो. ती बाई म्हणते एकदा बोला उठल होती. बर ते उठल तू थांबशील का जाग्यावर. अवघड झालं महाराज. खरं होय. हे लोक मसन वाट्यात गेले ना. मसन वाट्यात लोकांच्या गप्पा काय खरं नाही माणसाच्या. काय एवढा मोठा माणूस काय नाही. पोरग पुण्याला राहिला त्याला माती भेटली नाही. काय खरं माणसाचं. काय उपयोग नाही. काय आपल्याला बी असं वाटायला हे सगळं सोडावून शेतकरी कीर्तन महोत्सवाला वाहून घ्यावं बस. बाकी काही नाही माणसाचं खरं असं म्हणतंय. आणि माती झाली फोन करतो पाणी ठुमाला वावरा करतायची पटकन आंघोळ करून. आता तर काही खरं नाही म्हणलं. विचार केला पाहिजे. विचार करणं जिवंत माणसाचं लक्षण आहे. फक्त विचार चांगला केला पाहिजे. आमची विचार झाली बंगरी. आता तुमच्या सगळ्याच्या डोक्यात एकच विचार चालू आहे ह्याचं संपत कधी. पण 10ला सुरू झाले आणि मला उद्या काही काम नाही. आणि सगळ्या भजन्यांनी कमरा बांधल्यात म्हणजे ते फडावरचे. कीर्तन बी शॉर्टकट झाले बाबा. 2 तासाचं कीर्तन अर्धा तास चाल.
अर्धा तास चाल 15 मिनिटं पकवायच्या हा आणि महाराज 1 घंटा पाकिट फुल. पण असं पूर्ण वेळात केलं पाहिजे. काय गडबड आहे का तुम्हाला? विचार चांगला केला पाहिजे विचार. ते 2 जण रेल्वेने जाऊ लागले. आता तुमच्याकडे आला ना रेल्वे मार्ग, ते पूल त्याचाच आहे वाटतं. हो काय नाही टिप्पर आहे. एवढं काय हो नेमकं पुलाचा इशे निघाला आणि तिकडून वाजलं. हो जाऊ द्या इकडे बघा. 2 जण रेल्वेने जाऊ लागले दादा. मुंबईला निघाले रेल्वेने. रेल्वेत बसले. उन्हाळ्याचे दिवस होते. 2 आपली गावाकडली माणसं. आणि मग त्याला एका ते रेल्वेमध्ये ते चना फुटाणेवाले पाणी वडाना फुडाना शेंगदाणा फल्ली पाणी पाणी मोडाय पाणी. जमले ना? म्हणजे रेल्वे डिस्कोप आहे आपल्याला काही अडचण नाही. त्याला तहान लागली. ते मला पाणी बॉटल दे रे. त्या पाणी बॉटल आणि पाणी दिले. ते मला उन्हाळ्याचे दिवस आहे जरा थंड दे. ते मला 2 मिनिटं थांबा साहेब. ते आपलं फ्रीजकडे गेलं. थंडगार बाटली आणली. इतकी बाटली थंडगार नुसता बर्फच. त्यानं बर्फाची बाटली दिली. 20 रुपये घेतले. पाणी बॉटलवर निघून गेलं. ज्यानं 20 रुपये देऊन बाटली घेतली होती ना ती एकटक बाटलीकडे बघू लागलं. एकटक बाटलीकडे बघू लागलं. त्याच्या बाजूचा म्हणला रे एवढा काय विचार करायलास? 20च घेतले की. ते मला मी 40 दिले असते र. पण मी मगापासून विचार करायलो एवढ्या तोंडातून एवढा मोठा बर्फ कधी गेला कस काय? काय म्हणला तो? मी मगापासून विचार करायलो म्हणला बाटलीचं तोंड एवढूच आहे तर एवढा मोठा बर्फ मध्ये गेला कस काय? त्याच्या बाजूचा होता तुमच्या गावातला. ते झाला गरम. काही बोलतोस करा म्हणला. उचलली जिप्पी लावली टाळला. जरा विचार करावा माणसानं. हा काही बोलतोस म्हणला. अरे त्याच्या मशनी असतात म्हणला. आधी बर्फ टाकतेत मग बुजबुजविते. आता ह्या दोघांनाही विचार केला काय किंमत आहे का त्याला? नामधरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी. काय नाही आमचं आम्हाला कळतो. तुम्ही गबसा. सारा सार विचार सार आणि आसार. आपण शेतकऱ्याच्या घरात आहेत सगळे बरोबर आहे. माझ्याकडे बघा हे मला शहरात सांगायला जरा कठीण जाते पण गावात जरा मजा येते. आपण शेतकऱ्याच्या घरातले आई. आपल्याकडं दळण करायची पद्धत आहे बरोबर आहे का नाही? मग त्याच्या अगोदर दळण पाखडायची पद्धत आहे आणि मग ते सूप असतं. सूप बरोबर आहे का नाही? सूप असतं. तुम्हाला काय विचारायला ह्यांना विचारलं तर ह्यांच्या डोक्यात वेगळं सूप येते. सूप सूप माहिती आहे ना तुम्हाला? सूप. आणि मग सुपामध्ये त्याला पाखडणं म्हणतात. पाखडणं बरोबर आहे का नाही? आता बाबा पाखडायची पद्धत बंद झाली. मग अशी दादा म्हणले ना प्रोसेसचा पैसा आहे. आता दळण वगैरे मग बोलले ना प्रोसेसचा पैसा आहे. डायरेक्ट गव्हाचं डायरेक्ट पॅकेज होऊन आमच्या ह्याच्यामध्ये आटा म्हणून मिळतं. ते प्रोसेसची पद्धत आहे. आई पाखडणं म्हणतात. मग पाखडत असताना गाणे म्हणतात मायमावल्या. जुन्या जुन्या गोष्टी म्हणतात. आता संपत चाललंय बाबा ही गोष्ट. ते आमच्या नारायणदादा पुरीला तुम्ही बोलवताय मागच्या वर्षी वेळ होती. त्या दादांनी फार गोड लिहिले. मनाला उसवे दुःख पाखडल जाई चिंध्या चिंध्या जीव झाला सुई दोरा नाही बाई लाज झाकाया पदर लाज लाजत लुगड कुठ कुठ टाका घालू एका जागी नाही धड सा
सावित्रे ग तुझ्या वडा माझ्या तोड्याचा दोरा. महाराज मगाशी दादा एक वाक्य बोलले, शेतकऱ्यांच्या घरातल्या शेतकरणीचा कुंबिनीचा मला सगळ्यात जास्त अभिमान वाटतो. का सांगू का, महाराष्ट्रातल्या हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, पण शेतकऱ्याच्या बायकोनं आत्महत्या केली अशी बातमी एकदाही महाराष्ट्रात कधी ऐकली एकदाही नाही. उघडा पडलेला संसार जर शेतकऱ्याच्या घरातला कोणी सांभाळला असेल ना तर तो माय माऊल्यांनी सांभाळला. हे शेतकरी बी पेरतो, तुम्ही सगळे शेतामध्ये बी पेरता, साधं पडता. आबेद शेख आहे, आबेद शेख. आबेद शेख असं लिहितो, समजू नको हे साधे सुधे बियाणे मी पेरले पिलांच्या चोची मधील दाणे. उघडा पडेल सारा, उघडा पडेल सारा संसार हा शाने. मिटणार प्रश्न नाही गळफास घेत जाणे, गळफास घेत जाणे. काय काय विचित्र गोष्टी. पण माय माऊलींना सलाम आहे. विनायक दादाची वेळ आहे ना आपल्याकडे का गडबड आहे? मला सांगावं आता. मी पाकिट जास्त असलं तरी एवढं बोलत नाही बरं का कुठं. इथं काहीच नाही तरी बोलायला नाही. खरी गोष्ट आहे ती. जगातल्या सगळ्या गोष्टी पोटासाठी नसतात, काही गोष्टी मनाच्या समाधानासाठी असतात. आणि इथं समाधानासाठी बाहेर नाद नाही करायचा आपला. 1.5 लाखानं जयंती केली मी, 1.5 लाखानं. त्याची वसुली आज काही नाही. भेट आपण स्पष्ट बोलतो मला, आपला मोकळा स्वभाव. ईश घेतल बापान ईश घेतल, रान पेटल माईच रान पेटल. काळ्या मातीच्या मनात किती हुंदके दबले, काळ्या पोतीच्या मनात किती हुंदके दबले. गेला मातीचा या कान्हा त्याच्या जोडीनं लाभले. माय रडते नुसती बाप दिसतच नाही, कोण्या गावाला गेलाय बाळ्या विचारीत राही. नको तेच त्याच्या काळजान वाचलं. रान पेटल माईच रान पेटल. काय काळो खाला, काय काळो खाला, काळो खान भर काळो खात गाठल. रान पेटल माईच रान पेटल. आणि तरी सुद्धा उघडा पडलेला संसार या माय माऊल्यांनी नवरा मेल्याच्या नंतर जिवंत ठेवला. हा त्यांचा संघर्ष आहे. लोक मला विचारतात बाई श्रेष्ठ का माणूस श्रेष्ठ. मी जाहीर सांगत असतो, पुरुषार्थी अहंभाव बाजूला केला ना तर स्त्री माणसापेक्षा श्रेष्ठ आहे. 14 वर्षाचा वनवास होता. कोणाला? सीतेचा काही संबंध होता? सीता म्हणली असती तुमची तुम्ही जाऊन या, 14 वर्षांनी भेटू. नाही, बापाच्या इज्जतीसाठी वनवासाला गेले. आणि वापस आल्याच्या नंतर एका मूर्ख माणसाच्या सांगण्यावरून देव असणाऱ्या व्यक्तीनं पुन्हा अग्नी परीक्षा द्यायला लावली. जुन्या ओव्या आहेत बाबा. माझा संकलन आहे, माझा PhDचा विषयच आहे. काय सीता निघाली वनवासा, रथ येशीला खुटला. सीतेला घालवाया रामसभेचा उठला. सीतामाई वनवासी तिनं दगडाची केली उशी. एवढ्या वनामंदी झोपतीला आली कशी. सीतामाई बाळा तिनं झाली गोसायाच्या मटी. सीतामाई बाळा तिनं झाली गोसायाच्या मटी. चिचचा गप्पाला वाटी लवांकुशा देते घुटी.
काय ओळ आहे एवढा वनवास सीते सारख्या नारीला 12 दिवसाची ओली बाळा तिनं 2 बाळू ते नदीला. आणि पुढच्या ओळी तुम्हाला कळल्या तर माझं कीर्तन कळलं. राम ग म्हणू राम 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 ग म्हणू राम राम नाही तोला याचा हिरकणी सीतामाई राम हलक्या दिलाचा राम हलक्या दिलाचा. हिरकणी सीतामाई नवऱ्यासाठी 14 वर्षाचा वनवास. आणि त्या माईची अपेक्षा काय? एकच अपेक्षा, सावित्रे ग तुझ्या वडा माझ्या तोड्याचा दोरा आणि वल्ल राहू दे ग कुकू 7 जन्माचा ह्यो फेरा. असे ओव्या म्हणतात की नाही? म्हणतात का नाही? बोला की काय बोला पटकन. तुम्ही काय मुख्या बायका केल्या का काय? इकडे बघा. मग असं पाखडल्याच्या नंतर आजी आताच्या कशाच्या ओव्या म्हणायला तर याव्या बघून बिघडल्या सगळ्या वय. जाऊ दे आता इकडे बघा. मग असं ते पाखडल्याच्या नंतर कोंडा पुढे येतो, ज्वारी मागे राहते, बरोबर. मग तुम्ही कोंडा भरून ठेवता आणि ज्वारी फेकून देता. कोंडा फेकून नाही देत, तो कोंडा पुन्हा ठेचतात, बरोबर आहे ना. आणि ठेचून पुन्हा त्याच्यातले दाणे बाहेर काढतात. एवढी बारकाईनं कोण विचार करतं? आणि मग तो ज्वारी सार आहे आणि कोंडा आसार आहे. विचार सुद्धा सार काय आणि आसार काय हे केलं पाहिजे. आणि सारा विचार करा उठाउठी नामधरा कंठी. म्हणून देवाचं नाम चिंतन केलं पाहिजे, देवाचं भजन केलं पाहिजे, दुसरं काही नाही. आम्ही देवाचं दिले भजन सोडून, आम्ही आमचं दिले सोडून. आता आपल्या इथं गाथा पारायण आहे ना बाबा. किती लोक आहेत पारायणाला? 108. तुमचा सत्कार करीन मी 108 मध्ये. 108 मध्ये तुम्ही आहेत का? हे ना तर देश मागे राहिला बाबा. बाबा म्हणले 25, ते म्हणले 27, 28, ते म्हणले 108. त्याला गावाची इज्जत राखावी. गावाची इज्जत खोटं बोलून नाही राखायची, गावाची इज्जत पारायणाला बसवून राखायची. गाथा पारायण आहे जमना महाराज. गाथा पारायणाला येळ नाही. महिला आहेत का त्याच्यात? पुरुष आहेत? सांगा ना मला, काय अडचण नाही. चांगलं महिला जास्त आहेत ना? महिला जास्त आहेत का पुरुष? महिला. पुरुषांना काम असते, भांडे बिंडे कपडे बिपडे धुवायचे, सडा सावरून सगळं करावं लागतंय. बरं त्याच्यामध्ये महिला 20-25 आहेत, बाकीच्या कुठे? माय मी लय लहान माणूस आहे बघा, पण आम्ही आमचं दिले सोडून. मला जो भाव सांगायचा आहे तो इथे. ज्ञानेश्वरी वाचायला वेळ नाही, गाथा वाचायला वेळ नाही. मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार रोज मला लय आवडतात बाबा ते. भाऊ आपला आवडतीचा ग्रंथ आहे तो, खरं सांगतो मला. श्याम बाळा घरी निघाली, श्याम बालेने वैभव लक्ष्मीचे व्रत आखले. लय गोड आहे ती, भलत आवडते आपल्याला. आणि त्याच्यातला सार सांगतो तुम्हाला मी. सार त्याच्यातला, भोजन थोडेसे आळणी करावे, मिठाचे प्रमाण अल्प असावे. लय गोड आहे ती. शेवटच्या गुरुवारी 5 सुवासिनींना बोलवावे. इकडे 5च आहेत का? जमलं. आता आमची बहीण दिलेली ते म्हणून आम्हाला माहिती चांगलं. 5च आहेत ना? बोला की पटकन. मग शेवटच्या गुरुवारी 5 सुवासिनींना बोलवावे, 5 जणींना 5 ग्रंथ द्यावे, ग्रंथासोबत 5 पीस द्यावे. असंच आहे ना? पीस असे द्यावे की तिनं ते घरी नेऊन 3रीला द्यावे. हो, तुम्ही 100 रुपयाचं पीस देता? खरं सांगा, माझी गाडी धडकल कुठं तरी. 20 रुपये डझन. 5 गेले सुवासिनीला, 2 ह्याच्यात नारळ बांधून ठुलेत आणि बाकीचे ठुलेत. लांबली पाहुणे आली तर वटीत घालाय होते. लय मॅनेजमेंट ह्यांचं भारी असते. आता हे
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. केलं का? हळदी कुंकू केलं? माझं आवडीच असं नाही बाबा. तिळगुळ घ्या. मी म्हणत असतो गोड नका बोलू, महागारी कुतू नका. समोर हा दादा महागारी गेले की संपला विषय. मग ते हळदी कुंकाला फिरता का तुम्ही? मला काय काय गोळा केलं सांगा बरं. मी सांगतो ना तुम्हाला काय गोळा केले तुम्ही. मी सांगतो. शॅम्पूच्या पुड्या, कंगवी, फण्या, कुकाचे करंडे, बारक्या बारक्या वाटी, चमचे. घरात एवढा मोठा चमचा असताना तुम्हाला त्या बारक्या चमच्याची काय गरज आहे, तो एक मोठा प्रश्न आहे मला. हा बरं तुम्हाला काय सांगू, माझ्या घरात 54 चाळण्या आल्या. मला कीर्तन बंद करून हॉटेल का टाकावं लागला. आम्ही माणसं 4, चाळण्या किती. पण महिला मंडळ लय हुशार. हिची चाळणी तिला, तिचा कंगवा संसार करावा होता बायाने. शिरसाळ्याच्या बाजारामध्ये 10,000ची वस्तू 1000ला जर कोणी मागत असेल, आणि आपल्या सगळ्याचं नशीब आहे की आपल्याला तारका घ्यायला बाया फोन करीत नाही. नाही तर महाराजांना 50 सांगू द्या, 1000तच महाराज गावात. बार्गेनिंग करावं तर महिलांनी. असो इकडे बघा माझ्या बाबा झालंय की. पण माझ्या घरातला बदल सांगतो. गणू आलाय, शिवा आलाय. माझ्या घरातला बदल आहे. मी मागच्या 4 वर्षापासून माझ्या घरी कधीच ह्या असल्या भंगार वस्तू दिल्या नाही, कधीच नाही. मी 4 वर्षापासून 20 रुपयाचा पेन, 30 रुपयाचं रजिस्टर हळदी कुंकामध्ये देत असतो. मी म्हणजे माझ्या आईला आणि बायकोला द्यायला लावतो. कशामुळे माहिती का? तो पेन घेतलेला, ते रजिस्टर घेतलेलं, ही माय माऊली घरी आल्याच्या नंतर तिसऱ्याला देत नाही, लेकराला देते आणि महिन्याभराची त्याची व्यवस्था होते. हे आपल्यासाठी महत्वाचं. असं काहीतरी वैचारिक. मला हसले सुरुवातीला लोक गावात, पेन देत असतात का कुठे. बाया म्हणल्या माय मला वाचता येत नाही रजिस्टर. मला घरी नेऊन लेकराला दे. तू वाचली असती तर तू इथं काय असती गावात घेऊन दे घरी. अवघड झालं सगळं. मग तिला आवडते मला. जाऊ दे आता, वेळ संपला आपला. शेवटच्या गुरुवारी 5 वासिनी ना बनवावे, 5 ग्रंथ द्यावे, ग्रंथासोबत 5 पीस द्यावे, पीस अशी की द्यावे की तिने ते तिसरीला नेऊन द्यावे. 2-4 वर्षांनी आपले पीस आपल्याच घरी वापस यावे. हे पाहून डोळ्याचे पारणे फेटावे. जिने आपलं पीस आपल्याला वापस दिले तिच्या नावानं. मग मला सांगा तुमच्या घरात वैभव कसं काय यावे? उलटा आलेले वैभव मधल्या मार्गी झुलत झुलत ढाब्यावर जावे. तसं आपलं गाव चांगलंय. मला आल्या आल्या असं कळाले की आपलं गाव 100% व्यसनमुक्त गाव आहे. बरोबर हो? अरे मी चौघ बघितलेत मग कोपऱ्यावर. तुम्ही काय हो म्हणता मला? हा मी बघितले त्या कोपऱ्यावर चौघ. जाऊ द्या आता. हा माय अवघड आहे सगळं. विनोदाचा सगळा भाग सोडा आणि लिहून घ्या माझ्याकडून. आम्हाला नको तेवढं वैकल्याचा नाद लागलाय. आणि हे उजोदी काय आता. जाऊ द्या जरा मोकळं बोलू. आपलं शेतकरी महोत्सव. केळीचे खुटक कुणी बांधले त्याला विचारावर त्याच्या शेतातले आहेत का? आहेत ना? टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. वा मी मुद्दाम विचारलं बाबा. शेतकऱ्याचा फील आहे इथं, शेतकऱ्याचा. वा आणि केळं बी असे बांधलेत काल्यापर्यंत खायला आले पाहिजे. हा हे शेतकरी करू शकतोय. मग दादा बोलले एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस. शेतकऱ्याची बोलली. आता हे तुम्ही गुरुवार करता मार्गशीर्ष महिन्यात आणि ते आंब्याची फाटी तोडतात का नाही? आंब्याची तोड फाटा. आणि कोणाचे जवळचे झाड असतात का शेतात आणि ते आंब्यावाला तू घेऊ द्या की देवाचं काम आहे. काय कमी केलं देवाने? एक फाटा राहिला ना तर राहिले काय. आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे लोक फाटा तोडायला होते का नाही पुन्हा केस गप्पा म्हणतात हे असला कसला आंबा की ह्याला फळच येत नाही. अरे तूच फाटा तोडला फळ कसा येईल? बरं खोट आहे का हे? आणखीन एक नवीन पूजा आली बघा. ती रविवारी करते. ती एकाच पाटावर चंद्रन सूर्य एकाच पाटावर आहे. ऊसाचं टिपरू, हरभऱ्याचे डहाळे, बोर डहाळे इथलेच कोणाच्या कुठं वावरात जाऊन आणा घ्या इथलेच. शेतकरी लय उदार आहे महाराज. त्याला शेवटचा पट्टा असाच सोडलेला असते खायला आणि न्यायला. त्याच्या पलीकडे काय असतं शेतकरी? बरोबर आहे की नाही? आई लय लहान माणूस आहे. एकाच वाक्यात विषय थांबवतो. बाकीचं काही वाचत बसण्यानं तुमच्या घरात वैभव येईल का माहित नाही. तुकोबारायची गाथा वाचा, ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी वाचा. आणि याचा अनुभव मला आहे भाऊ. 30 वर्षापूर्वी
माझं वय 31 आहे. 30 वर्षापूर्वी अविनाश भारतीचं नाव नाही 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 किती 7.5 असेल ते. ए बंद कर रे. आणि हे ना महाराष्ट्र मागे राहिला. जरा अक्कल पाहिजे गावात थोडं कार्यक्रम आहे. आणि ती सिस्टम अशी आहे जगातली, ड्रायव्हर सोडून अख्ख्या गावाला ऐकू येते. ट्रॅक्टरवरची सिस्टीम आता आपल्याला एवढं ऐकू आलं ना, त्याला नाही ऐकू आलं. ट्रॅक्टरचाच आवाज जास्त उलथणार पलीकडे गेले असते. चांगल्या कामाला आडवं आलं की असंच असते. असो तुम्ही बी माझ्याकडे लक्ष द्या. मी तर बाबा तुमचं लक्ष तिकडं नाही, तुमचं तिकडे चिकडी चिकडी चिकडी. इकडे बघा आई, आई संपला विषय. इकडे बघा 30 वर्षापूर्वी बाबा, 30 वर्षापूर्वी भाऊ अविनाश भारती राशन कार्डला नव्हतं. वाक्य ऐका. 30 वर्षापूर्वी अविनाश भारती राशन कार्डला नव्हता. ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, गाथेचं पारायण केलं, संत साहित्य समजून घेतलं, कवितेनं हाताशी धरलं. राशन कार्डला नसलेला अविनाश भारती आज गुगलला सापडतो. गुगलला फक्त ही गोष्ट केली पाहिजे. याला एक पुरावा, वाणीला पूर्णविराम. ज्ञानोबरायांचा पुरावा ज्ञानेश्वरीतला. ज्ञानोबरायांनी मी पुराव्याशिवाय बोलत नाही बरं का. इथं उभा राहणाऱ्या महाराजांनी पुराव्यानिशी बोलावं. काय मत आहे तुमचं? जो कीर्तनकार कीर्तनात पुरावा देतो त्याचा विचार मनात धरावा. जो देतो पुरावा त्याचा विचार मनात धरावा. जो देत नाही पुरावा त्याला कुठंतरी नेऊन ज्ञानोबराय लिहितात, तुम्ही व्रते नियमून करा, तुम्ही व्रते नियमून करा. अण्णा इकडे बघा, खंडेकरी बदलला. इकडे बघा, बघा इकडे बघा. तुम्ही व्रते नियमून करावे, शरीराते न पिडावे, दुरी केही न बचावे तीर्थासिगा. हे सर्वथा काही न करावे, दुरितांतरा न भजावे. तुम्ही स्वधर्म यज्ञी अजावे, अनायासे न लगती साया. सुखे येतो घरा, खाईच बैसोनी, आवडी अनंत आळ बाबा आता तरी पुढे. आवडी अनंत आता तरी पुढे, आवडी अनंत नामधरा कंठी, आवडी अनंत. दुसरं काहीच नाही, हाच उपदेश आहे. म्हणून एकदा सगळ्यांनी प्रेमपूर्वंत करणातून विठोबा तरी पुढे हा उपदेश नका करून अशा आयुष्याचा. आणि चित्त आपलं जाऊ द्या माझ्याकडे बघा. चित्त शुद्ध करा. आणि चित्त शुद्ध परमार्थात महत्वाचं आहे. बरोबर आहे की बाबा? चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होतील. व्याघ्र खाती. बाबा थोडं मोकळं बोलू का? हे प्रमाण परमार्थातल्या लोकांनी जपलं पाहिजे. आमच्या परमार्थातल्या काही लोकांना एवढा खान सवय लागली. एखादा महाराज जर नवीन आला ना तर आमचे महाराज लोक बसून चर्चा करते हे आपल्या इलाक्यात कसं काय घुसलं. इलाका कुत्र्याचा असतो हे महाराजांनी लक्षात ठेवलं पाहिजे. महाराजाची जात पाहून, महाराजाचं कुळ पाहून नाही, महाराजाचं वैभव हे त्याच्या ज्ञानावरून ठरवलं पाहिजे. हे त्याच्या वाणीवरून ठरवलं पाहिजे. बरोबर आहे भाऊ? माझा स्पष्ट स्वभाव आहे. आपलं हे का मला माझ्या तारखा मला डायरेक्ट लोक देतात. आणि लोकांनी आपल्याला तारखा द्याव्या याच्यासाठी आपला परमार्थच नाही. देते सगळं पॅक आहे. मे पर्यंत सगळं मोठेपणा नाही हा. आणि हे कशामुळे? कधी कोणासमोर नाही. तुकोबरायांचा वारसदार आहे मी, वैचारिक वारसदार आहे. आणि हे धोतर घालून कॉलेज करत करत हे सगळं करतोय मी. तुम्ही युट्यूबला ना बी प्रोफेशनली 23 तारखेपासून 28 तारखेपर्यंत उत्तराखंड, दिल्ली, महाराष्ट्र सदन इथं व्याख्यानाला गेलो शिवचरित्र. आपली सामरा साहित्य संमेलनात भेट झाली मला बेळगावच्या तिथं, त्या विमानतळाच्या तिथं.
महाराष्ट्रभर हा सगळा प्रवास होय. कॉलेज करत करत हे करतोय. का सांगू का, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. मगाशी दादा बोलले, आता वारकरी संप्रदायामध्ये वेल एज्युकेटेड पिढी आली पाहिजे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. नेल्सन मंडेलाचं तत्वज्ञान आहे, तो फार गोड लिहितो. तो म्हणतो, एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट वेपन. वी चूज द एज्युकेशन, वी कॅन चेंज द वर्ल्ड. याचा मराठीत अनुवाद असा होतो, शिक्षण हे असं शस्त्र आहे ज्याच्यामुळे तुम्ही जग बदलू शकता. पुढचं वाक्य सांगू, जग बदलण्यासाठी शिक्षण आहे आणि जग जवळ आणण्यासाठी वारकरी संप्रदाय आहे. टेक्नॉलॉजी आता आली. हे माझ्या समोर 3-4 कॅमेरे आहेत युट्यूबचे सगळे. एका मिनिटात लगे महाराज कोणी लगेच बघत येत. मगाच एक जण फेटा बांधताना म्हणलं, तुमचं रोज ऐकतो आम्ही युट्यूबला, बघितलं युट्यूबला. युट्यूबची क्रांती आहे बाबा. पण युट्यूबचा टेक्नॉलॉजीचा ट सुद्धा नव्हता ना. आणि टेक्नॉलॉजीचा फायदा करता आला पाहिजे. तरुण पोरांना मगाशी दादा बोलले, या मोबाईलचा चांगला फायदा करा. मोबाईल शाप आहे का वरदान आहे आपल्यावर डिपेंड आहे. मी मोबाईलला देव मानत असतो. मी म्हणत असतो, मोबाईल वापरा, युट्यूब डाउनलोड करा, अविनाश भारती ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करा. तो व्यवसाय आपला, त्याच्यावर करिअर आहे माझा बाबा. मी मोकळं बोलतो, स्पष्ट बोलतो. मी आता महाराष्ट्रभर फिरायचं माहित नसतं. मी आता इथं यायच्या अगोदर गाडीत बसल्या माझ्या उद्याच्या कार्यक्रमाला मेसेज केलाय, लोकेशन टाकून ठेवा. लोकेशन घ्यायचं, गुगल मॅपला ओपन करायचं, गाडीच्या स्क्रीनला शेअर करायचं. ड्रायव्हर गाडी चालवतो, मी निवांत झोपतो. रात्रभर प्रवास सुरू असतो. आणि ड्रायव्हरचा रस्ता चुकू नये म्हणून त्याला एक माऊली सांगत असते, 6 किलोमीटर अराउंड लेफ्ट अँड गो स्ट्रेट ऑफ द बीड तेलगाव हायवे. हो, 500 मीटर टेक अ साइड राईट अँड गो स्ट्रेट अवे. आवाजावर असतं ना. मोकळं बोलतो मी तुम्हाला. एका दिवशी ड्रायव्हर मला, दादा गुगलला बाईचा आवाज कसा काय? म्हणून तू झोपला नाही पाहिजे म्हणून. तू झोपला की मग मी काय झोपलो ना. आवाजावर बी डिपेंड आहे. आवाज कानाला गोड वाटला तर लोक बसतात ना. आता काल रात्रीची माझी फ्लाईट डिले झाली होती. 4ची फ्लाईट होती, ती 5ला आली. पण ती अनाउन्समेंट फार सुंदर. डिअर पॅसेंजर अटेन्शन प्लीज, आवर फ्लाईट नंबर सीट 6204 डिले टू 1 hour. बाप म्हणलं, बसा इथं. तुम्ही रेल्वे स्टेशनला जा ना परळीच्या, किती गोड वाटतंय. टिंग टॉंग, गाडी क्रमांक 32651 निजामाबाद एक्सप्रेस, प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर थोड्याच वेळात येईल. आणि तुम्ही एसटी बस स्टँडला जा बरं पलीकडे. गाडी नंबर गाडी पश्चिमेला दाबून लावा. तुम्ही नरट दाबा वाटते आता, आहे का नाही बाबा? हसलेवा लोक आज. माझं असं मत आहे, बाकी काही असू द्या, ज्याच्याकडे दुःख सहन करायची ताकद आहे ना, त्याच माणसानं मनातून हसलं पाहिजे. आणि हा कार्यक्रमच तुमच्या जीवनामध्ये तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी. मग दादा मगाशी बोलले शेतकऱ्यांचं, आसमानीनं मारलं, सुलतानीनं मारलं, आता एवढेच होते बाकी. या सरकारनं शेतकऱ्याला मारायला आता पाठवली बघा हो खाकी. अवघड आहे परिस्थिती. पण शेतकरी एकजूट झाल्याच्या नंतर काय होतं? बुरांडे सर माझ्या समोर बसले. 2200चा शेतकऱ्याच्या ऊसाचा भाव 2800 रुपयावर नेला त्यांनी. आलं पाहिजे पुढे शेतकऱ्यासाठी. बोलत नाहीत लोक शेतकऱ्याच्या बाजूला. आणि अभिमानानं तुम्ही माझ्या युट्यूबला भाषण ऐका बाबा. मी जगातल्या कुठल्याही प्लॅटफॉर्मला जाऊ द्या, तिथं अभिमानानं सांगत असतो, मी सालगडी शेतकऱ्याचं पोरग आहे. आपल्याला अभिमान असला पाहिजे शेतकऱ्याचा असल्याचा. अभिमान असला पाहिजे शेतकरी असल्याचा. आपला बाप शेतकरी, त्याचा अभिमान असला पाहिजे. ज्याचा भरोसा नसतो ना, प्रत्येक क्षेत्राचा भरोसा आहे बाबा. कीर्तनकार 2 तास बोलतो, त्याला पुढच्या पाकिटाचा भरोसा आहे. नाही हसू नका, पुढचं बोलतोय ते नीट आहे का. फक्त हसण्यावर घेऊ नका ही गोष्टी. पण या जगामध्ये फक्त एक इंडस्ट्रीज अशी आहे जिथं भरोसा नसताना घाम रक्त आटवून सेवा केली जाते. ती इंडस्ट्री म्हणजे शेतकऱ्याची फार्मर. 2019ला लॉकडाऊन पडलं, सगळ्या इंडस्ट्रीज बंद होत्या, फक्त शेती चालू होती. आणि फक्त शेती चालू होती म्हणून जग चालू होतं. लक्षात ठेवा, शेतकऱ्याला उगाच प्राधान्य नाही दिलं. मगाशी दादा बोलले, मडे झाकून या करावी पेरणी. याचा अर्थ जरा बोलताना थोडासा वेगळा झाला. दादा असं बोलले की घरामध्ये मड ठेवलं तरी पेरावं लागतं. नाही, तुकाराम महाराज असे आशावादी आहेत. तुकाराम महाराज म्हणले की तुझ्या घरात मड जरी असलं ना, तरी ते मड बाजूला करून तुला पेरावंच लागेल. कारण हे एक मड आहे, पुढचं आयुष्य व्यवस्थित ठेवावं लागेल, तर तुला पेरणं गरजेचं आहे. आणि शेतकऱ्यांनी पेरलंच नाही ना. फक्त दुर्दैव काय माहिती का,
या देशातल्या शेतकऱ्याला इझी घेतलं जातं. राजकारण जवळ आलं की निवडणुकीच्या मंचावरून भाषण असतात, आम्ही शेतकऱ्याची कर्जमुक्ती करू ग बस. आणि हेच सरकार नाही, ह्याच्या आधीचं बी तसंच होतं आणि त्याच्या आधीचं बी. या देशातला नारा आहे जय जवान जय किसान, म्हणजे जवानाचंही काही नाही किसानाचंही काही नाही. आपला स्वभाव स्पष्ट आहे सर. फक्त म्हणण्याच्या गोष्टीत कृषी प्रधान देश. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातली माणसं आहोत आपण. शिवरायांनी मावळ्यांना लढाईच्या अगोदर आज्ञापत्र लिहिलंय आणि त्या आज्ञापत्रातली आम्हाला गोष्ट एकच सांगितली की मिरचीच्या देठाला हात लावू नका. ही आज्ञा नाही शिवाजी महाराजांची पहिली, त्याच्या अगोदरची आज्ञा आहे, जरा वाचा. शिवाजी महाराजांची पहिली आज्ञा आहे मावळ्यांना, उभ्या पिकातून घोडे घालू नये. ही आज्ञा आहे बाबा, उभ्या पिकातून घोडे घालू नये. का? शिवाजी महाराज पुढे लिहितात, उभ्या पिकातून जर घोडे गेली तर पीक आडवं होतं आणि पीक आडवं झालं की शेतकरी उभा राहू शकत नाही. आणि ज्या राज्यातला शेतकरी उभा राहू शकत नाही ना, ते राज्य कधीच उभा राहू शकत नाही. हे जगाचं वास्तव छत्रपती शिवाजी महाराजांना. म्हणून शेतकऱ्याची कर्जमुक्ती केली. आणि वारकरी संप्रदायाचा पायी काय म्हणून सांगू, वाईट पायी काय म्हणून सांगू, शेतकरी कर्जमुक्तीचा विषय निघालाय. तुम्हाला झोपा येईना ना? हा, सध्या कुणीही गाजर देतं. मी कुठल्याच पक्षाचा माणूस नाही, कुठल्या पक्षाचा समर्थक नाही. आणि इथं बसत असताना, या शेतकरी महोत्सवात येत असताना सगळ्यांना एकच सांगणं, तुमच्या पक्षाचा नेत्याचा जोडा त्या मंडपाच्या बाहेर सोडा आणि मग मंडपात प्रवेश करा, तर या शेतकरी महोत्सवाला आपला स्पष्ट स्वभाव आहे. कुणी काही म्हणू द्या. हा साहेब, शेतकऱ्याच्या नावानं फक्त घोषणा देऊन होतं का काही? कर्जमुक्तीची घोषणा काय झालं? कुणी श्रेय घेतं? नाही. अरे दुष्काळ पडला तुकोबरांच्या काळात आणि त्या दुष्काळाच्या झळा एवढ्या होत्या, तुकोबरांची पत्नी वारली. तुकोबराय भामचंद्र नावाच्या डोंगरावर भजन करतायत, भजनामध्ये तल्लीन आहेत आणि तुकोबरांच्या डोक्यात विचार येतो, माझ्यासारखा सावकार माणूस ज्याच्या घरात अन्नाचं धान्याचा कण नाही, म्हणून पत्नीला मरण पाहावं लागलं. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरात काय परिस्थिती असेल? तुकोबराय भामचंद्र डोंगरावरून घरी आले, देहूमध्ये उतरले. देहूमध्ये गेल्याच्या नंतर स्वतःच्या घरात गेले, गळ्यातला विना काढून ठेवला, हातातल्या चिपळ्या काढून ठेवल्या. सगळेजण वारकऱ्यांनी मन लावून ऐका, टाळ चिपळ्या बाजूला ठेवल्या. तुकोबराय संदूकाच्या जवळ गेले, संदूक उघडलं. शेतकऱ्याच्या 7-12 म्हणजे शेतकऱ्याच्या वह्या हातात घेतल्या. तुकोबराय त्या वह्या डोक्यावर घेऊन निघाले. कान्होबा दादा आडवा आला, कान्होबा दादाला त्याच्या हिश्श्याच्या वह्या देऊन टाकल्या. तुकोबराय इंद्रायणी मातेमध्ये उतरले, इंद्रायणीला नमस्कार केला. शेतकऱ्याच्या 7-12 गहाण ठेवलेल्या तुकोबरायांकडे होत्या. तुकोबरायांनी त्या वह्या घेतल्या आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्या. या विश्वातली पहिली सरसकट कर्जमाफी फक्त तुकाराम महाराजांनी केली. हा महाराष्ट्राचा इतिहास, हा इतिहास आहे महाराष्ट्राचा. पण समाजाचं दुर्दैव सांगू, ज्या तुकोबरायांनी इंद्रायणीच्या तीरावर शेतकऱ्यांच्या वह्या बुडवल्या ना, त्याच मूर्ख लोकांनी तुकोबरायांची गाथा त्याच इंद्रायणीत बुडवली. हे समाजाचं दुर्दैव. अति प्रिय असणारी गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवली. तरी तुकोबराय म्हणले होते, आज माझी गाथा बुडवताय ना, धन्य मनवी लोक म्हणतील आम्ही तुकाराम महाराजांना पाहिलं. म्हणून पोरांनो ऐका, हे पोरांनो, संघर्ष करायची तयारी ठेवा. जग तुम्हाला स्वीकारेल नाही स्वीकारेल, गावात तर तुम्हाला स्वीकारणारच नाही बाबा, लक्षात ठेवा. गाव स्वीकारणार नाही. आणि दादा माझा मित्र आला, हे दोघं, मी अख्ख्या महाराष्ट्रात भाषण करतोय, गावात नाही करत. कारण गावात जर मी भाषण केलं ना, गावातले काही शाणे असतात ना नानासाहेब, ते खाली बसून बर असं आहे का, तू सांग आता आम्हाला कसं जगायचं ते, तुला गावातून चटीवर हिंडताना पाहिला आहे. त्याचा काय संबंध आहे? जवळच्या लोकांचा अर्धा वेळ नावं ठेवण्यात आणि संशय घेण्यात जात असतो. पण तुमचं एकदा कर्तृत्व सिद्ध झालं ना, तीच लोक तुमच्या घरात हाल टाकतात. हे तुकाराम महाराजांचं चरित्र आम्हाला सांगतं. ज्यांनी इंद्रायणीत गाथा बुडवली ना, अरे त्यांनी वर्णन केलं तुकिता पुलनेसी. म्हणून लक्षात ठेवा, ही गोष्ट लक्षात ठेवा. वारकरी आणि शेतकरी वेगळे नाही, हा शेतकऱ्याचा उत्सव आहे. आणि लक्षात ठेवा,
आपल्याला आपल्या पांडुरंग हा पिकात दिसला पाहिजे. सतीश दराडे गेला दादा, सतीश दराडे वारला, आपल्याच बीडचा पोरगा, ह्या तेलगावच्या जवळचं गाव, महार मोठा गझलकार होता. आणि वारी आली की मला त्याची आठवण येते, त्याची फार गोड ओळ आहे. तो असं म्हणतो, विठ्ठला संपली आता वारी, निघो का रे. कधी विनयातून आलो, कधी टाळातून आलो, तुकोबांची व्यथा घेऊन मी तळागाळातून आलो. कधी विनयातून आलो, कधी टाळातून आलो, तुकोबांची व्यथा घेऊन मी तळागाळातून आलो. विठ्ठला संपली वारी, निघू का रे आता, तुला माहिती आहे मी मुलाबाळातून आलो, मी मुलाबाळातून आलो. शेतकऱ्याचे आपण पोर आहोत, हारायचं नाही, घाबरायचं नाही, लटकून घ्यायचं नाही. आणि मी लय लहान माणूस आहे, पण खरं सांगू का, मरायला हिंमत नाही लागत भाऊ, जगायला हिंमत लागते. शेतकऱ्याला तर आता मैलच नाही पाहिजे, मारलं पाहिजे या माताचा. बालेरावांनी शिक बाबा शिक, लढायला शिक. आणि कुणब्याच्या पोरा आता हा अहो ते नीरव माल्या एवढं कर्ज करून गेले. मला एक जण काय म्हणला शहरातला, नाही शेतकरी जरा मूर्ख असतो, एवढ्याशा कर्जासाठी मरतो. म्हणलं नालायका, शेतकरी हा प्रामाणिक असतो म्हणून तो गळफास जवळ करतो, पण बैमानी जवळ पाळत नाही. पण मरायला नाही हिंमत लागत. आणि शेतकरी मेल्याच्या नंतर लोक कुठं चांगलं बोलतात बाबा, बोलतात का. मध्यंतरी मराठा झालं, संपलं माझं कीर्तन बरं का, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. राजकारणी लोकांचं काय खरं. एक राजकारणी म्हणला, मराठवाड्यातले शेतकरी आत्महत्या करतात, ते कर्जाला कंटाळून करत नाहीत, प्रेम प्रकरणाला कंटाळून करतात. जालन्याचा एक नेता म्हणला साला, म्हणला का नाही, तेव्हापासून त्याला दाजी म्हणतात लोक, म्हणतात का नाही. शेतकऱ्यांनी जर ठरवलं ना, फक्त दुर्दैव आमचं शेतकरी ठरवत नाही. माझा विषय नाही पण तरी सांगतो, मागा दादानी बोट दाखवलं होतं, एकच वाक्य सांगतो, बोटाला शाही लावायची का कलंक लावायचा आपल्या हातात असतो बरं. आणि या बोटाला शाहीच लावा, 500 रुपये घेऊन आयुष्याला कलंक लावून घेऊ नका, हे दादांनी मग सांगितलं. जवळ आला की जात पात धर्म पंथ याच्या पलीकडे जा, जरा पलीकडे जा. एवढं स्पष्ट बोलणार नाही, गरज आहे दादा या विषयाची, या विषयाची गरज आहे. मी शेतकऱ्याच्या घरातला पोरगा आहे, सालगडी शेतकऱ्याचा पोरगा आहे. माझ्या बापानं दुसऱ्याच्या शेतात आयुष्य घातलंय बाबा, आयुष्य. आणि मग दादा बोलले ना, मी प्रामाणिकपणे सांगू, मी इथं कीर्तन करतो ना, एकाच माणसासाठी कीर्तन करतो मी भाऊ, एकाच माणसासाठी, माझ्या बापासाठी. लोकांनी मला चांगलं म्हणावं याच्यासाठी मी कीर्तनच करत नाही. लोकांचं काय, आजच्या महाराजाला सोडते, उद्याच्याला धरते. लोकांचा काय भरोसा. एका गावात माझं कीर्तन झालं, एका म्हाताऱ्याला कच झालं, बरं बोलतंय, वयाच्या मानानं बरं बोलतंय. आणि मी त्या म्हाताऱ्याची हिस्ट्री काढली, माझ्या वयाचं असताना त्याच्या घरात माळ सुद्धा नव्हती, ती महा इतिहास सांगायची. आपण ना लोकांसाठी नाही करत, आपल्यामुळं आपल्या बापाला भारी वाटतं म्हणून करतो. माझे वडील दुसऱ्याच्या शेतात सालानं कामाला होते. घाट नांदूरमध्ये सारडा शेठच्या इथं माझे वडील सालानं होते. तिथे एकदा एक महाराज आले, बाबा मी माझ्या आयुष्यात कधीच पायावर पाणी टाकू दिलं नाही कोणाला, कधीच.